ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड. ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड म्हणजे काय बरं का, आजची लोकसंख्या आपल्याला माहिती आहे. आज एखाद्या शहरामध्ये असणारी जी लोकसंख्या आहे ती मला माहिती आहे, पण भविष्यामध्ये किती लोकसंख्या होईल ती फाइंड आउट करण्यासाठी ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड आपल्याकडे असते. ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड म्हणजे काय बरं का, पॉप्युलेशन ही ॲरिथमॅटिकली इन्क्रीज होत जाते. काय अजूम करू चालतो आपण ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथडमध्ये. सो इन दिस मेथड वी अजूम दी पॉप्युलेशन इज इन्क्रीज बाय व्हॉट, ॲव्हरेज इन्क्रीज पॉप्युलेशन इज इन्क्रीज बाय ॲव्हरेज इन्क्रीज पॉप्युलेशन. म्हणजे काय अर्थ होईल बघा. समजा मला 2020ची लोकसंख्या दिलेली आहे आणि मला म्हणतात काय की 2030ची काय काढून टाक, 2030ची लोकसंख्या काढून टाक. जेव्हा मला असं कोणी बोलतोय, समजा 10 वर्षाचा फरक आपल्याला दिला आहे, 2020ची लोकसंख्या मला हां सर वॉइस क्लिअर येत नाही सर. पाऊस पडलाय ना बाहेर. हां, तर मी काय बोलतो, हळूवार बोलतो, लक्ष द्या. पॉईंट काय सांगत होतो की ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथडमध्ये आपण काय करतो, जी आपली पॉप्युलेशन आहे कोणती प्रेझेंटची पॉप्युलेशन, त्या प्रेझेंटच्या पॉप्युलेशनवरून फ्युचरची पॉप्युलेशन काढण्यासाठी आपण ॲव्हरेज इन्क्रीज फाइंड आउट करतो. काय फाइंड आउट करतो, ॲव्हरेज इन्क्रीज. सो ॲव्हरेज इन्क्रीज म्हणजे काय बरं का, तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय देऊन देतात, तुमच्याकडे एक्झाम्पल देतात 1990ची तुम्हाला लोकसंख्या दिलेली आहे, 2000ची तुम्हाला लोकसंख्या दिलेली आहे, 2010ची तुम्हाला लोकसंख्या दिली आहे, 2020ची तुम्हाला लोकसंख्या दिलेली आहे आणि तुम्हाला पुढचं 2030ची लोकसंख्या काढायला लावत आहेत. ठीक आहे, आता लक्ष द्या. 1990मध्ये लोकसंख्या होती काहीतरी समजा 30, संख्या जी आहे 10⁶ आहेत, तो 30 आपण अजूम करून चालू. इथं जी काय ती संख्या वाढून झाली काहीतरी 40, इथं झाली काहीतरी 50, राईट, इथं झाली काहीतरी 60. अशा पद्धतीने मला दिसायला भेटते, ती वाली केस आली. आता तुम्ही जर किंवा आपण असं करू, इथं 55 झाली, इथं काहीतरी 60 झाली, इथं काहीतरी 45 झाली, अशा पद्धतीने बोलू. 30, 45, 55, 60 किंवा 70 बोलून देऊ. ठीक आहे, आता ही झाली, हा डाटा मला दिलेला आहे. मला काय म्हणतात ते की 2030ला लोकसंख्या किती असेल ते तुम्ही मला सांगा. मग आपण काय करतो, जो गिवन डाटा आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरून आपण ऑब्झर्वेशन करतो. 10 वर्षाचा जो गॅप असतो त्याला आपण एक डिकेड बोलतो. त्याला काय बोलतो, 1 डिकेड बोलतो. जेव्हा पण तुम्ही पॉप्युलेशन फोरकास्टिंग करणार त्या डिकेडचा तुम्हाला वापर करावा लागतो. एक तर डिकेडचा वापर करा, नाही केला तरी पण चालेल. कसा करायचा, काय करायचा ते तुम्हाला सांगतो. तर 1990ला लोकसंख्या दिली होती, 2000ला दिली होती, 2010ला पण दिली होती. आपण ॲव्हरेज इन्क्रीज मेथड काय करतो, ॲव्हरेज इन्क्रीज मेथडमध्ये इन्क्रीमेंटल फाइंड आउट करतो. 30 पासून 45 पर्यंत जाण्यास कितीने इन्क्रीज होतोय बरं का, आपण 45ने वाढलोय. तो 30 ते 45 कडे जाण्यास तुम्हाला याचा डिफरन्स किती दिसायला भेटतोय, 15चा. 45 पासून 55 पर्यंत जाण्यास वाढ कितीने होते, 10ची वाढ होते. 55 पासून 70 पर्यंत जाण्यास वाढ कितीने होते बरं का, ती होते 15ने, राईट, 15ने वाढ होते. तर आपल्याकडे जेवढे पण डाटा दिला होता त्याचा आपण काय करून टाकला, इन्क्रीज फाइंड आउट केला, राईट, इन्क्रीज फाइंड आउट केला. तो 15, 10 आणि 15 हे काय आले, त्याचे हे झाले, त्याचे इन्क्रीज निघून आले. इन्क्रीजवरून आपण ॲव्हरेज इन्क्रीज फाइंड आउट करू शकतो का, हो फाइंड आउट करू शकतो. कसा, 15, 10 आणि 15 या तिघं व्हॅल्यूची जर का समजा मी ॲव्हरेज फाइंड आउट केली तर 15 दुने 30 आणि 10 40, तर 40 डिवाइड बाय 3 जर तुम्ही करून टाकलं ते काय भेटेल आपल्याला, हे भेटून जाईल ॲव्हरेज इन्क्रीज. हा काय असतो, याला बोलतो आपण ॲव्हरेज इन्क्रीज. हा ॲव्हरेज इन्क्रीजला तुम्ही एक्स बार पण लिहू शकतात. तो एक्स बार ॲव्हरेज इन्क्रीज इज इक्वल टू 40 डिवाइड बाय 3. तो याचा जे आन्सर येईल ते येईल 13.33. तो 13.33 जे काय आहे ते काय झालं, आपलं ॲव्हरेज इन्क्रीज झालं. मग आपण काय करतो, जी ॲव्हरेज इन्क्रीज व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे ती आपण काय करतो, 2020ची जी लोकसंख्या आहे 70, त्या 70मध्ये मी काय करून टाकेल, त्या 70मध्ये जर का समजा मी ॲव्हरेज इन्क्रीज पॉप्युलेशन दॅट इज 13.33 जर का ॲड करून टाकला तर मला भेटून जाईल 2030ची लोकसंख्या. मग 70मध्ये जर का 13.33 ॲड करून टाकला मी तर 83.33 एवढी लोकसंख्या आपल्याला 2030मध्ये भेटून जाईल. मला जर 2040ची लोकसंख्या काढायची असेल तर मी काय करणार, 83.33 जी आहे त्याच्यामध्ये काय ॲड करणार, हा जो ॲव्हरेज इन्क्रीज होता तो मी त्याच्यामध्ये ॲड करून देत असतो. म्हणजे काय करतो, प्रेझेंट पॉप्युलेशनमध्ये ॲव्हरेज इन्क्रीज तुम्ही ॲड करून द्या, तुम्हाला पुढच्या डिकेडची काय भेटून जाईल, पुढच्या 10 वर्षामधली लोकसंख्या भेटून जाईल. नंतर ती का फाइंड आउट केल्यानंतर त्याच्या पुढच्या 10 वर्षाची जर फाइंड आउट करायची असेल तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन ॲड करून द्या, तुम्हाला भेटून जाईल. अशा पद्धतीने आपण हे करत असतो. मग याला आपण टेक्निकली बघतो. टेक्निकली कसं बघणार बरं का, स्टार्टिंगला जेव्हा टाईम आता सुरुवात झाली आजपासून, ठीक आहे, तो आजपासून सुरुवात झाली. समजा आजपासून म्हणजे काय, आजची मला लोकसंख्या माहिती आहे, तर टी इज इक्वल टू टी नॉट, टाईम टी इज इक्वल टू टी नॉट म्हणजे आजची लोकसंख्या मला माहिती आहे. किती लोकसंख्या आहे, आजची लोकसंख्या आहे पी नॉट. तर आजची लोकसंख्या आहे पी नॉट.
आता मला काढायचे येणाऱ्या 10 वर्षामध्ये लोकसंख्या किती येईल, राईट. तो येणाऱ्या 10 वर्षामध्ये लोकसंख्या किती येईल म्हणजे एका डिकेडमध्ये लोकसंख्या किती वाढेल ना. कारण की आपण काय करतो, जेव्हा आपण लोकसंख्या मोजतो 10 वर्षाचा गॅप दिसायला भेटत असतो. 2011ला मेजर केली असेल तर 2021ला दिसायला भेटेल, 2031ला दिसायला भेटेल. ते कोरोनामुळे तो प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे 2021ला आपण मेजरमेंट केलं नाही. आता बघा, तुम्ही जर बघायला गेलात तर काय होणार आहे, आता बघा, टाईम टी इज इक्वल टू टी नॉट, पी इज इक्वल टू पी नॉट. टाईम टी इज इक्वल टू जेव्हा T1 असेल म्हणजे येणाऱ्या पुढच्या 10 वर्षांची मी लोकसंख्या काढतोय. येणाऱ्या पुढच्या 10 वर्षाची लोकसंख्या कसं काढणार मी, तो पी इज इक्वल टू काय असतो आपला, तो पी जो काही असणार आहे आपला, तो पी इज इक्वल टू काय असतो कुठे गेला पेन, हां. तो टाईम टी इज इक्वल टू जेव्हा T0 असेल तेव्हा पी इज इक्वल टू काय असेल, P0 असेल. टाईम टी इज इक्वल टू T1 असेल तेव्हा पी पॉप्युलेशन काय असेल आपली, P1 असेल. मी कसं फाइंड आउट करतो बरं का रे, मला जर का पुढच्या 10 वर्षाची जर का पॉप्युलेशन फाइंड आउट करायची असेल तर देअरफॉर P1 इज इक्वल टू व्हॉट, P1 इज इक्वल टू P0 प्लस व्हॉट, आपण याच्यामध्ये हा जो P0 आहे त्याच्यामध्ये आपण काय ॲड करून टाकत असतो, आपला एक्स बार ॲड करून देतो, राईट. सो P0 मध्ये ॲड करून द्या एक्स बार, वेअर एक्स बार इज व्हॉट, ॲव्हरेज इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन. आणि ॲव्हरेज इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन कसा काढायचा, जो गिवन डाटा आपल्याला दिलेला आहे त्याच्या प्रत्येकामध्ये किती इन्क्रीज होते त्याचा ॲव्हरेज घेऊन घ्या, तुम्हाला एक्स बार भेटून जाईल. P0 मध्ये ॲड करून द्या, तुम्हाला भेटून जाईल हा. नेक्स्ट मला जर का समजा येणाऱ्या पुढच्या याच्या पुढच्या काढायचं आहे तर पुढच्या 10 वर्षानंतर जर का लोकसंख्या फाइंड आउट करायची असेल अजून त्याच्या 1 डिकेड नंतर, सो P2 इज इक्वल टू फाइंड आउट करणार मी P1 प्लस एक्स बार. कसं फाइंड आउट करणार, P1 प्लस एक्स बार मी फाइंड आउट करणार. मला जर का P3 फाइंड आउट करायचा असेल तर मी कसं फाइंड आउट करतो, P2 प्लस एक्स बार. सो P2 प्लस एक्स बार करून टाकेल. मला जर का त्याच्या पुढचं फाइंड आउट करायचं असेल तर P4 इज इक्वल टू व्हॉट, P3 प्लस एक्स बार. अशा पद्धतीने मी करत जाईल. अशा पद्धतीने मी काय करत जाईल, ती लोकसंख्या फाइंड आउट करायचा ट्राय करेल. बट आता विचार करा, मला जर काय एखादा जनरल फॉर्म्युला बनवायचा असेल तर तो जनरल फॉर्म्युला कसा बनवून येईल बरं का. जनरल फॉर्म्युला आपण बनवू शकतो कशा पद्धतीने, हे बघा. हा P2 जेव्हा तुम्ही फाइंड आउट करायला आलेत तर तुमच्या लक्षामध्ये काय आलं, P2 इज इक्वल टू व्हॉट, P1 प्लस एक्स बार. P1 प्लस एक्स बार, ओके. तो P1 प्लस एक्स बार लिहित आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की P1 ची व्हॅल्यू काय, P0 प्लस एक्स बार आहे. ही व्हॅल्यू जर का उचलून इथं मी टाकून दिली तर एक्सप्रेशन कसं बनेल बरं का रे, एक्सप्रेशन नक्कीच असं बनेल, P0 प्लस एक्स बार, राईट. P0 प्लस एक्स बार हे उचलून याच्यात टाकून देतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक्स बार ॲड करून देतो. व्हॅल्यू काय निघून येईल, ही निघून येईल व्हॅल्यू. तो P2 इज इक्वल टू व्हॉट, P2 इज इक्वल टू P0 प्लस 2 टाइम्स ऑफ द एक्स बार. अशा पद्धतीने एक्सप्रेशन येऊन जाईल. सांगायचं तात्पर्य काय आहे, जेव्हा तुम्ही अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड वापरणार तेव्हा पॉप्युलेशन फोरकास्टिंगचा जो फॉर्म्युला दिसायला भेटत असतो तो Pn इज इक्वल टू P0 प्लस एन एक्स बार. अशा पद्धतीने आपण ते फाइंड आउट करतो. याचा मिनिंग काय होतो, तुम्हाला आजची लोकसंख्या माहिती आहे आणि तुम्हाला येणाऱ्या 30 डिकेड नंतर म्हणजे काय, 30 वर्षानंतर, सॉरी, येणाऱ्या तुम्हाला 3 डिकेड नंतर म्हणजे 30 वर्षाची, येणाऱ्या 30 वर्षानंतर तुम्हाला लोकसंख्या किती होणार आहे ती फाइंड आउट करायला लावलेला आहे. तो 3 डिकेड म्हणतोय. डिकेड म्हटल्यावरती काय, यांची व्हॅल्यू मी किती टाकेल या केसमध्ये 3 टाकून देणार, राईट. सो P3 जेव्हा तुम्ही काढणार तो किती येईल, P0 प्लस एन एक्स बार. दिस इज अवर जनरल फॉर्म्युला. आता या फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपण जाऊ आपल्या एक्झाम्पलकडे. तर SPPUने पण एक्झाम्पल विचारलेलं आहे, तर एक्झाम्पल एक उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तो ठीक आहे, एक एक्झाम्पल आपण बघून घेऊ. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. तो हे बघा, हां बघा, क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड. म्हणलेलं काय की फोरकास्ट द पॉप्युलेशन इन 1961 अँड 1971 यांच्यामधली तुम्हाला पॉप्युलेशन फोरकास्टिंग करायला लावलेली आहे. फॉर्म्युला बेसवर आपण जेव्हा जातो तेव्हा 100% कन्फ्युजन व्हायला लागून जातं की नेमकं आपल्याला करायचं काय. तर तेवढा कॉन्फिडन्स बनवण्यासाठी आपण गोष्टीला समजून घेतो. आता विचार करा सर, मला हा डाटा त्यांनी दिलेला आहे आणि म्हटलेले त्यांनी काय की तुम्ही फाइंड आउट करा ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथडने 1961 आणि 1971ची लोकसंख्या. तर मी काय कसं फाइंड आउट करणार बरं का. आता ही जी पॉप्युलेशन आपल्याला दिलेली आहे ही डिकेडनुसार दिलेली आहे, 10 वर्षाच्या गॅपनुसार दिलेली आहे, राईट. तर मग आता विचार करा, आपण याला आडवा लिहू शकतो. जेव्हा पेपरमध्ये आपल्याला याला सॉल्व करायचं आहे तर मी काय लिहिणार, सेन्सस एअर, इथं पॉप्युलेशन लिहिणार, राईट. सो सेन्सस एअर पॉप्युलेशन आणि इथे लिहिणार मी इन्क्रीज इन पॉप्युलेशन. असे आपले 3 कॉलम बनतील. पहिल्या याच्यामध्ये सेन्सस, राईट. दुसऱ्या याच्यामध्ये काय बरं का, पॉप्युलेशन, आणि तिसऱ्यामध्ये इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन. अशा पद्धतीने आपण काय करतो, हे 3 कॉलम आपण बनवतो. तर 3 कॉलम मी बनवणार, 3 कॉलम आपल्याला बनवायचे आहेत. मग 3 कॉलम बनल्यानंतर काय बरं का, हे 3 कॉलम बनल्यानंतर काय, 1 2 आणि हे 3, ठीक. अशा पद्धतीने तो पहिला कॉलममध्ये सेन्सस, दुसऱ्यामध्ये पॉप्युलेशन, तिसऱ्यामध्ये इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन. सेन्सस किती होता 1931, तेव्हा पॉप्युलेशन किती होती 35.
35,000 म्हणजे मी 35,000ला के लिहून देतो. ठीक आहे, 35,000ला मी 35K म्हणू शकतो. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, नंतर पुढे 1941. सो 1941ची लोकसंख्या किती होती? 36.5 हजार. राईट. सो 36.5 म्हणजे 36,500 ना, ते 36,500 म्हणजे काय, 36.5 हजार मी म्हणू शकतो. अशा पद्धतीने मला लिहिता येईल, नाही तर तुमच्या पद्धतीने लिहा, काही प्रॉब्लेम नाही. नंतर 1951मध्ये लोकसंख्या किती झाली बरं का? 1951मध्ये जी लोकसंख्या झालेली आहे ती आहे 37.675 हजार काय असेल ते, अशा पद्धतीने लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे. आता या डाटावरून तुम्ही काय करू शकतात, इन्क्रीज इन पॉप्युलेशन फाइंड आउट करू शकतात. इन्क्रीज इन पॉप्युलेशन कसं काढणार मी, विचार करा. 35,000 पासून इकडे इन्क्रीज कितीने झाला आहे बरं का, कोण सांगेल मला? तो 36,500 मधून हे किती होतील बरं का, किती याच्याने वाढते ते, 1,000 1,500ने लोकसंख्या वाढते बघा. 1500ने लोकसंख्या वाढते की नाही. तर 1931मध्ये जेवढी संख्या होती लोकसंख्या, त्याच्यानंतर 1941मध्ये 36,500 एवढी लोकसंख्या झाली, म्हणजे 1500ने लोकसंख्या वाढलेली. बरोबर आहे का रे, 1500ने लोकसंख्या वाढलेली. नंतर पुढे जर बघायला गेलात तर 36,500 पासून 1951मध्ये आपण जेव्हा गेलो 37,750 पर्यंत, कितीने लोकसंख्या वाढलेली सांगा बरं, लोकसंख्या कितीने वाढलेली, लोकसंख्या इन्क्रीज इन पॉप्युलेशन कितीने झालेली आहे, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, सबट्रॅक्शन करू शकतात. तर इकडचे जे काही उरत आहेत, इकडचे किती उरत आहेत, 6,000, हे झाले 7,000. 7,000 किती रे, म्हणजे किती होतात ते, 1,100 का, किती झालेत, 1,150. कॅल्क्युलेशन करून बघा, 37,650. राईट. आणि इकडे जी व्हॅल्यू दिसायला भेटते 36,500. तो हळूवार कॅल्क्युलेशन करून 5 1 बरोबर ना, 5 1 आणि इथं उरत आहे पुन्हा 1, 1151. तो 1150. ही झाली इन्क्रीज. हा इन्क्रीज झाला, इन्क्रीज काढावा लागतो तुम्हाला. आता आपण काय करतो, ॲव्हरेज इन्क्रीज फाइंड आउट करून घेतो. ॲव्हरेज इन्क्रीज दॅट इज व्हॉट, एक्स बार. मग एक्स बार कसा फाइंड आउट करेल मी, एक्स बार इज इक्वल टू व्हॉट, एक्स बार इज इक्वल टू यांचा ॲव्हरेज जर घ्यायला गेला तर किती रे, 1500. सो 1500 अधिक 1150 डिवाइड बाय 2 करून टाका, आन्सर किती येईल सांगा मला. तो 1500 हे झाले 2500, 2650 का, तो 2650 डिवाइड बाय 2 दॅट इज व्हॉट 13. हे किती झाले सांगा रे, किती येतात, 2650 डिवाइड बाय 2 किती उत्तर येईल, 2650 डिवाइड बाय 2 किती येईल, हा झाला 1, हा झाला 3, हा झाला 2, उरला 1, हा झाला 5, 1325. 1325. हां 1325. आता विचार करा, ॲव्हरेज इन्क्रीज जो आहे तो 1325 आहे. आता मला लोकसंख्या कशाची काढायला लावतात, ते 1961ची, म्हणजे लगेच पुढच्या वर्षाची काढायला लावतात. लगेच पुढच्या वर्षाची जर काढायची असेल तर 1951ची जी लोकसंख्या असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲड करून द्या, हे 1325 ॲड करून द्या, बस खतम झाली स्टोरी. देअरफॉर आपण काय बोलतो, तो 1325 जो होता तो एक्स बार आला आपला. सो एक्स बार इज इक्वल टू 1325. तर मला जर का समजा पॉप्युलेशन इन 1961 फाइंड आउट करायची असेल तर मी काय करेल, पॉप्युलेशन इन 1951 याच्यामध्ये ॲड करून देईल एक्स बार, फक्त एक्स बार ॲड करून देईल. पुढचं एक डिकेड ना, ते लगेच पुढचं एक डिकेड येऊन जाईल. सो देअरफॉर आपण काय करून टाकतो, 37,650 याच्यामध्ये 1325 जर का मी ॲड करून टाकलं तर ही पॉप्युलेशन येऊन जाईल आपली 1961ची. म्हणजे किती येईल ती तुम्ही फाइंड आउट करून घ्या. 1961ची पॉप्युलेशन येऊन गेली. आता ही जी पॉप्युलेशन आलेली आहे, या पॉप्युलेशनच्या बेसवर मी काय करणार बरं का, जी पॉप्युलेशन आली समजा याची व्हॅल्यू सांगूनच द्या मला तुम्ही. 37,650 मध्ये जर की मी 1325 ॲड केलं तर व्हॅल्यू किती येते सांगा, किती पॉप्युलेशन येते 1961ची, किती येते, 5 7 9 8 4 48,975 का 38 38,975 पाहिजे. 38,975. हा, तो 38,975 ही व्हॅल्यू कशात झाली, 1961ची. आता मला 1971ची काढायची असेल तर मी काय करणार, कोण सांगेल मला. जर मला 1971ची काढायची असेल तर मी काय करणार रे, मला 1971ची लोकसंख्या काढायची असेल तर मी कसं काढणार, या 38,975 मध्ये मी पुन्हा ॲड काय करून देईल, पुन्हा 1325 त्याच्यामध्ये ॲड करून देईल. तर 38,975 मध्ये जर का मी समजा 1325 ॲड करून दिलं तर मला पॉप्युलेशन भेटून जाईल 1971ची. एकतर माझ्याकडे हा एक तरीका आहे असा फाइंड आउट करायचा, की एक एक घर फाइंड आउट करत जायचं. नाही तर माझ्याकडे दुसरा तरीका काय होता, जर मला 1971ची लोकसंख्या फाइंड आउट करायची असेल 2 डिकेड नंतर, 1961 म्हणजे पुढचा डिकेड, 1971 म्हणजे दुसरा डिकेड येतो, पुढचा डिकेड. मी कसा फाइंड आउट करणार, 1971 इज इक्वल टू व्हॉट, पॉप्युलेशन इन 1951
आताची लोकसंख्या प्लस प्लस 2 टाइम्स ऑफ 1325 अशा पद्धतीने करणार. तो सेम स्टोरी आहे. एक तर तुम्ही फॉर्म्युला हा म्हणजे एक फॉर्म्युला वापरला आहे मी. ही आपली कन्सेप्ट होती. त्या कन्सेप्टने जा किंवा फॉर्म्युलाने जा, आपलं आन्सर यायला पाहिजे. सो दिस इज अवर ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड. ही ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड दिसायला भेटत असते. तो याच्या बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन काय विचारतो तोही तुम्हाला सांगतो. आता मला सांगा कुठून रिपीट करायची गरज आहे. हा पॉईंट क्लिअर झाला का? काय केलं मी तो पहिले तुम्ही काय करा, जो डाटा तुम्हाला दिलेला आहे तुम्ही त्याला व्हर्टिकल कॉलममध्ये मांडून घ्या. व्हर्टिकलमध्ये मांडल्यानंतर तुम्ही इन्क्रीज इन पॉप्युलेशन फाइंड आउट करायचं. सो पहिल्या कॉलममध्ये सेन्सस लिहितो, दुसऱ्या कॉलममध्ये पॉप्युलेशन लिहितो, तिसऱ्या कॉलममध्ये इन्क्रीज इन पॉप्युलेशन लिहितो आणि फायनली त्याच्या पॉप्युलेशनची काय काढतो, एक्स बार काढून घेतो, ज्याला बोलतो मी ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. आणि काय करायचं, या डिकेडच्या पुढच्या डिकेडची लोकसंख्या काढायची असेल तर या लोकसंख्यामध्ये ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन ॲड करून द्या. ही निघाल्यानंतर याच्या पुढची काढायची असेल तर या लोकसंख्यामध्ये ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन काढून घ्या. ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन काढा. याच्या पुढच्या डिकेडची लोकसंख्या काढायची असेल तर या लोकसंख्यामध्ये ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन एक्स बार ॲड करून द्या. अशा पद्धतीने करत जातो. आणि एक्सप्रेशन तुम्हाला काढून दाखवलंच होतं मी. पी एन इज इक्वल टू वाट, पी नॉट प्लस एन एक्स बार. याच्यानुसार तुमची ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड वापरून काय निघून जाते, पॉप्युलेशन निघून जाते. आता पॉईंट बघा, याच्या पुढे क्वेश्चन कसा बनतो. ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड जो वापरायला लावतात, जो की सगळ्या पोरांना जमून जाते. पण ते काय विचारतात, ते विचारतात की 1900 आता किती बोलले होते आपल्याला, 1961 बोलले होते. आपल्याला काय विचारतील ते माहिती आहे, 1961मध्ये पूर्ण शहराची पाण्याची डिमांड किती असेल, वॉटर डिमांड काढायला लावतील. ते 1961मध्ये वॉटरची डिमांड किती असेल ना ते सांगा. मग आपल्याला ते पण काढता यायला पाहिजे. मग आता कसं काढतो बरं का, लक्षात घ्या. मी एक पॉईंट बोलतो ते तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करून घ्या. काय बरं का बघा, सिटीची जी डिमांड असते, सिटी डिमांड ही व्हॅरी होत जाते. सिटीची डिमांड जी आहे ती व्हॅरी होत जाते. कशावरून व्हॅरी होत जाते, पॉप्युलेशनवरून. सिटीमध्ये पॉप्युलेशन वाढणार आहे, कारण की पॉप्युलेशनवरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात, ग्रोथ रेट, डेथ रेट आणि एक म्हणजे मायग्रेशन. तो मायग्रेशन झालं, ग्रोथ रेट आणि डेथ रेट यांच्यानुसार आपली पॉप्युलेशन कमी जास्त होताना दिसायला भेटत असते, राईट. तर मी काय बोलतो, सिटीची जी डिमांड आहे ती व्हॅरी होताना दिसायला भेटेल, ती बदलेल. बट जी पर कॅपिटा डिमांड आहे, पर कॅपिटा डिमांड जी आहे ती पर कॅपिटा डिमांड बदलत नाही. म्हणजे काय, लक्षात घ्या. जर एखाद्या हा एक शहर आहे, या शहरामध्ये राहणारा एखादा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जर का समजा एका दिवसामध्ये 135 लिटर पाणी जर का लागत असतील, तर भविष्यामध्ये 15 वर्षानंतर पण एका दिवसामध्ये त्याला 135 लिटरच पाणी लागेल. ही गोष्ट आपण अझूम करून चालतो. तो पर कॅपिटा डिमांड जी आहे ती कॉन्स्टंट राहते. पण सिटीची डिमांड जी आहे, सिटीची डिमांड ती व्हॅरी होईल. का? कारण की लोकसंख्या वाढते. लोकसंख्या वाढली का मग सिटीची डिमांड वाढून जाईल. लोकसंख्या वाढल्यावरती सिटीची डिमांड काय होऊन जाईल, वाढून जाईल. पण एका व्यक्तीला जेवढं पाणी लागत होतं अगोदर, तेवढंच पाणी आज लागतंय आणि तेवढंच पाणी भविष्यामध्ये पण लागेल. या गोष्टीचा अझम्पशन घेऊन आपण आपल्या वॉटर सप्लायला काय करतो, डिझायनिंग करत असतो. मग आता काय बघा, तो वॉटर सप्लाय स्कीमला डिझायनिंग करण्याचा हा एक तरीका असतो. आता मला काय दिसायला भेटते की 1951मध्ये लोकसंख्या जी होती ती 37,650 होती, राईट. 37,650 होती. एका माणसाची जी काही पर कॅपिटा ॲन्युअल ॲव्हरेज पर कॅपिटा डेली डिमांड 135 लिटर पर कॅपिटा पर डे एवढं आपल्याला दिसायला भेटते. हा पण डाटा दिला आहे त्यांनी. ॲन्युअल ॲव्हरेज पर कॅपिटा डिमांड पण दिला आहे तुम्हाला, की एका व्यक्तीला 135 लिटर पर कॅपिटा पर डे एवढी पाण्याची गरज भासते एका व्यक्तीला. आता तुम्हाला काय म्हणलेलं आहे की 1961 मधली सिटीची डिमांड काढा. कशाची डिमांड काढायला लावली तुम्हाला, सिटीची डिमांड काढायला लावली. मग सिटीची डिमांड कशी निघेल बरं का, सिंपल आहे. 1961ची लोकसंख्या मला काढता येते. सो पॉप्युलेशन इन 1961 इज इक्वल टू व्हॉट, पॉप्युलेशन इन 1951 प्लस ॲव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन किती होता, 1345. मी तो फाइंड आउट करून दाखवला, 1325. मग आपण काय करणार बरं का, 37,650 ही पॉप्युलेशन होती आजची, म्हणजे 1951ची, आणि त्याच्यामध्ये 1325 मी ॲड करतो. तर याच्यानुसार आपली काहीतरी एक लोकसंख्या येऊन जाईल. टोटल पॉप्युलेशन जी आहे 1961मध्ये एवढी होऊन जाणार आहे. आता विचार करा, एका व्यक्तीला 135 पाणी लागतंय, तर 10 वर्षानंतर लोकसंख्या तर वाढून गेलेली. मग तेव्हा पाणी किती लागेल, टोटल पॉप्युलेशनला मल्टिप्लाय करेल. 1 मिनिट फक्त, टोटल पॉप्युलेशनला मल्टिप्लाय करेल. हा बोल सर. मी काय सांगतोय, आता 135 लिटर पर कॅपिटलला पाणी लागतंय ना, तर ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने वाढत ते जाणार का सर? हा, मी तुम्हाला तेच बोलतोय. अझम्पशन दिस इज अवर अझम्पशन व्हेन यू आर डिझाईन दी वॉटर सप्लाय स्कीम. तुम्ही जेव्हा वॉटर सप्लाय स्कीम हे करणार तेव्हा अझूम करून चालतो. का? कारण की मी आजच आपल्या व्हॅल्यूला जास्त घेऊन ठेवलंय. मी किती घेऊन चालतो, 250 ते 350 या रेंजमधली व्हॅल्यू घेऊन चालतो. तो आपण अझूम करून चालतो. आपले फॅक्टर 9 फॅक्टर आहेत आपल्याकडे. एक तर आपल्याकडे लिव्हिंग स्टँडर्डचा फॅक्टर होता, आपल्याकडे प्रेशरचा फॅक्टर होता, आपल्याकडे साईज ऑफ सिटीचा फॅक्टर होता, आपल्याकडे जे काय इंडस्ट्रियल एक्सटेंट
ऑफ इंडस्ट्रियलायझेशनचा फॅक्टर होता, राईट. पुढे जर बघायला गेला तर तुमच्याकडे जी काय टाईप ऑफ द सिवरेज सिस्टीमचा फॅक्टर होता, टाईप ऑफ द सिस्टीम कोणते आहेत त्याचा फॅक्टर होता. 9 फॅक्टरला लक्षात घेऊन मी एक अजम्पशन काय लक्षात घेतलं की आपण एक जनरल व्हॅल्यू उचलून घ्यायची, 250 लिटर पर कॅपिटा पर डे ते 350 लिटर पर कॅपिटा पर डे यांच्यामधली व्हॅल्यू उचलून आणली मी 300. तर मी काय बोलून देतो की वॉटर सप्लाय स्कीम जेव्हा मी डिझाईन करणार फ्युचरसाठी, तर जी पर कॅपिटाची डिमांड आहे ती कॉन्स्टंट ठेवा आणि सिटीची डिमांड लोकसंख्येनुसार व्हॅरी होईल. लक्षात आलं का? तर आपण काय अजून करून चालतो की बाबा एवढा काही फारसा फरक पडणार नाही, 15 वर्षानंतर लोकांची लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे काय, खूप जास्त पाणी लागणार नाही. आणि बरं लागलं बी तरी आपण काय करतो, आजची जेवढी व्हॅल्यू असेल, आज जर लोकांना जर का 135 लागत असतील तर आपण काय करतो, जनरल व्हॅल्यू आपण जास्त उचलून घेतो सुरुवातीला. आलं लक्षामध्ये? तर त्यामुळे हा एक तुमचा MCQ आहे, ऑब्जेक्टिव्ह डायरेक्ट हा, की पर कॅपिटा डिमांड इज व्हॉट कॉन्स्टंट व्हेन यू आर डिझायनिंग दी वॉटर सप्लाय स्कीम. तुम्हाला अजून करावीच लागेल की भविष्यामध्ये जी काही ही डिमांड आहे, एक पर कॅपिटा डिमांड आहे, ही कॉन्स्टंट राहील, तरच तुमचं काय होईल, तरच जाऊन तुमची डिझायनिंग सक्सेसफुल, नाही तर डिझायनिंग होणारच नाही. कारण की जर तुम्ही हे फॅक्टरला जर का कन्सिडर करत गेले की लिव्हिंग स्टँडर्डनुसार जी आहे लोकांची, एका माणसाची गरज जास्त होऊन जाईल, पुढे जाऊन दुसरी काही एखादी कंपनी येऊन गेली तर कंपनीची रिक्वायरमेंट जास्त नाही होऊन जाईल. तर जेव्हा तुम्ही हे फॅक्टर लक्षात घेतात त्याच्यानुसार आपल्याला डिस्कशन होणार नाही. म्हणजे कारण की माहीतच नाही ना, पुढे जाऊन 15 वर्षानंतर लिव्हिंग स्टँडर्ड कोणत्या वेने वाढणार आहे आपल्याला माहिती आहे का, कोणत्या प्रकारची एखादी नवीन शॅम्पूची पुडी येणार आहे आपल्याला माहिती आहे का, काय होणार आहे पुढे जाऊन. सो देअरफॉर त्या गोष्टीचं डिस्कशन नसतं, म्हणून आपण अजून करून चालतो. सो व्हेन यू आर डिझायनिंग दी वॉटर सप्लाय स्कीम, अजूम दी पर कॅपिटा डिमांड इज कॉन्स्टंट. क्लिअर झाला का पॉईंट? हो सर. राईट. तर अशा पद्धतीने आपण हे करणार. फक्त एक लक्षात ठेवायचा, पर कॅपिटल डिमांड कॉन्स्टंट अजूम करा आणि सिटीची डिमांड व्हॅरी होईल हे लक्षात ठेवायचं. आणि ती का व्हॅरी होते, कारण की लोकसंख्या साहजिक आहे, लोकसंख्या वाढणार आहे, पण लोकसंख्या किती वाढते त्याचा डाटा आपल्याकडे आहे, म्हणून आपण ते व्हेरिएशन लक्षात घेतोय. पण पुढे जाऊन लोकांचे लिव्हिंग स्टँडर्ड किंवा बाकीचे फॅक्टर कसे अफेक्ट करतील त्याच्याबद्दल कमेंट करता येत नाही. ठीक आहे, तो माहिती झालं. मग आता मी काय करणार बरं का, ही टोटल लोकसंख्या एवढी आली आणि तेव्हा पण मी डिमांड कॉन्स्टंट धरून चालतो, त्याला जर का मी मल्टिप्लाय केलं 135 ने, याच्यावरती क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन जो आहे ना तो पुढे जाऊन तुम्हाला क्वेश्चन दिसायला भेटेल. तर अशा पद्धतीने आपण ते फाइंड आउट करतो. कुठे तो क्वेश्चन आहे बघा, इथं दिला त्याने, हे बघा हवाला क्वेश्चन आहे, फाइंड आउट द डिमांड. हे तुम्हाला विचारले, इथे इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड वापरलेली, पण आपण आपल्या अरिथमॅटिक मेथडने आपण याला सॉल्व्ह करून बघू शकतो, म्हणजे आपण जे शिकलेलो आहोत त्याच्यानुसार. तर मी काय करणार बरं का, आता मला त्यांनी म्हणले 2041ची, मग आता 2041 मी अरिथमॅटिक इन्क्रीज मेथडने कशी फाइंड आउट करेल रे. सो पॉप्युलेशन इन 2041, राईट, ज्याला मी जनरल फॉर्म्युला आपला काय असतो, PN इज इक्वल टू P0 आताची लोकसंख्या प्लस EN x बार, अशा पद्धतीने फाइंड आउट करून घेत असतो. मला यांच्यामधला काय माहीत पाहिजे बरं का, हे इन 1000मध्ये दिलेलं आहे, यांच्यामधला इन्क्रीज जो काय आहे त्या इन्क्रीजची ॲव्हरेज मला माहीत पाहिजे, ज्याला मी एक्स बार बोलतो, तर तुम्हाला माहीत असेल. तर मी कसं फाइंड आउट करणार, P 2041 जेव्हा मला फाइंड आउट करायची आहे, तर मी कसं फाइंड आउट करणार, पॉप्युलेशन इन 2011 प्लस आता 2011च्या पुढे किती डिकेड जातोय आपण, 2001 नंतर इथं बघा 10 वर्षाचा गॅप आहे ना, 2021पर्यंत आपण जाऊ तेव्हा 1 डिकेड होऊन जाईल, 2031ला आपण जेव्हा जाऊ तेव्हा 2 डिकेड होऊन जातील, 2041ला आपण जेव्हा जाऊ तेव्हा 3 डिकेड होऊन जातील. तो डिकेडमध्ये लिहितो मी 3 टाइम्स एक्स बार. सो देअरफॉर इथे व्हॅल्यू कशी निघून येते, 97 प्लस 3 टाइम एक्स बार. जर तुम्ही हे करून टाकलं तर तुम्हाला काय भेटून जाईल बरं का, तुम्हाला भेटून जाईल 2041 मधली पॉप्युलेशन. आणि 2041 मधली पॉप्युलेशन तुम्ही आणली तर तुम्ही काय करायचं, त्या पॉप्युलेशनला, टोटल पॉप्युलेशनला पर कॅपिटा डिमांड जी आहे ती 135 ने मल्टिप्लाय करून द्यायची. जर तुम्ही त्या पॉप्युलेशनला पर कॅपिटाची डिमांड जर का मल्टिप्लाय करून दिली तर तुम्हाला काय भेटून जाईल बरं का, 2041 मध्ये जी वॉटर डिमांड आहे ती भेटून जाईल. क्लिअर झाला का रे? असे क्वेश्चन विचारतात परीक्षेमध्ये, हा SPQचा क्वेश्चन आहे. तर अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करून घेत असतो. तो दिस इज अवर मेथड फॉर द कॅल्क्युलेशन. तो अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड तुम्हाला कव्हर झाली का? आता लक्षात घ्या, अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड ही कोणत्या प्रकारच्या सिटीसाठी यूज करतो. समजा मला काय करायचं आहे, आपण राहतोय कोणत्या तरी शहरामध्ये, पुणे शहरामध्ये आपण राहतोय. आता पुणे शहर खूप जुनं शहर आहे, राईट की नाही, पुणे शहर हे खूप जुनं शहर आहे, त्यामुळे आपण बोलता येईल की आजच्या घडीला पुणे शहर हे आपले एक ओल्ड सिटी आहे, तो ओल्ड सिटी आहे. मग आता जर ओल्ड सिटीमधलं तुम्हाला पॉईंट काय बोललो होतो, कोण सांगेल मला, प्रतीक आहे का? तो ओल्ड सिटीमध्ये काय आणि घडते, पॉप्युलेशन इन्क्रीज होतो. ओल्ड सिटीमध्ये पॉप्युलेशन इन्क्रीज होईल, पण जो रेट असतो, रेट काय होतो बरं का, ओल्ड सिटीमध्ये पॉप्युलेशन इन्क्रीज व्हायचा जो रेट असतो तो काय होतो रे, हां पॉईंट काय बोलला,
तो आपण काय बोलतो की जो ओल्ड सिटी असते त्या ओल्ड सिटीमध्ये जो रेट असतो आपला तो डिक्रीज होत जातो. तर ओल्ड सिटीमध्ये पॉप्युलेशनचा जो रेट असतो तो डिक्रीज होत जातो. पॉप्युलेशन इन्क्रीज होत जाते पण याचा रेट काय होतो, कमी होत जातो. मग आपण काय म्हणतो यार की मग रेट कमी होत जातोय. आपल्याकडे 3 पद्धती असतात. ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड आहे, पुढे जाऊन तुमच्याकडे जॉमेट्रिक मेथड असते, इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड असते. हे तिघं जे आहेत ना हे उलट्या डिरेक्शनमध्ये रिझल्ट देतात. मग आपल्याकडे ते ॲरिथमॅटिक एक मेथड आहे, पण ॲरिथमॅटिकचा रिझल्ट कॉन्स्टंट पॉप्युलेशन असेल तेव्हा आपण यूज करू शकतो. पण इथं लोकसंख्या तर कमी होत चालली. मग आपण काय करतो जवळपास आपण पॉप्युलेशन फोरकास्ट करता यायला पाहिजे म्हणून आपण ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड घेतो. ही कहाणी तुम्हाला मी थोड्या वेळानंतर समजून सांगतो. जेव्हा इतर 3 पद्धती जेव्हा समजून सांगेल तेव्हा याची कहाणी मी तुम्हाला सांगेल. पण सध्यासाठी एक नोट पॉईंट काय लक्षात येऊन जातो आपला की ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथडचा वापर आपण पॉप्युलेशन फोरकास्टिंगसाठी करतो इन द व्हेरी ओल्ड सिटी. तर व्हेरी ओल्ड सिटीमध्ये पॉप्युलेशन फोरकास्टिंग करण्यासाठी ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथडचा वापर आपल्याला करावा लागतो बाय चान्स. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन नाही आहे ना म्हणून त्याला आपण यूज करतो. ठीक आहे. तर बघा आता पुढे हा वाला पॉईंट झाल्यानंतर आपली दुसरी मेथड येते. सो सेकंड ऑफ द मेथड इज व्हॉट. दुसरी मेथड आहे आपल्याकडे पॉप्युलेशन फोरकास्ट करण्याची. ती आहे जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड. सो जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड. आता काय असते बरं का ही जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड, याच्याबद्दल पण डिस्कशन करता येते. जेव्हा पण आपण आपल्या बँकेमध्ये पैसे ठेवत असतो तर आपण व्याजाने ठेवत असतो. तो एक तर सिम्पल इंटरेस्ट असेल, एक तर कंपाऊंड इंटरेस्ट असेल. तर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय बरं का, जर समजा एखाद्या वर्षानंतर सिम्पल आहे, काय करतो आपण एक कॉन्स्टंट रेटने आपली व्हॅल्यू वाढत जाते. म्हणजे आज जर का 10 रुपये मला मी जे पैसे ठेवलेले आहेत त्याच्यावरती मला एका वर्षामध्ये 10 रुपये भेटतात. पुढच्या वर्षामध्ये पण 10 रुपये भेटतील, त्याच्या पुढच्या वर्षामध्ये पण 10 रुपये भेटतील. प्रत्येक वर्षी मला 10,000 रुपये भेटत असतात. हा एक सिम्पल मेथड झाली. परंतु कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय बरं का, ज्याला आपण इफेक्टिव्ह रेशो पण बोलतो. ते काय असतं तुम्हाला इफेक्टिव्ह रेशोची कन्सेप्ट पण सांगतो. जसं की काय करतो मी पैसे ठेवलेत बँकेमध्ये आणि बँकेवरती पैसे ठेवल्यानंतर मी कंपाऊंड इंटरेस्टने पैसे ठेवलेले आहेत. म्हणजे आता त्या पैशांवरती जेव्हा मला व्याज भेटेल, तो व्याज भेटला समजा 10 रुपये, तर पुढच्या वर्षामध्ये 10 रुपये भेटला. आता 10 रुपये या पैशामध्ये काउंट झाले. आता त्याच्या पुढच्या वर्षामध्ये जेव्हा मला व्याज भेटेल तर या सगळ्या पैशावरती तो व्याज भेटेल. म्हणजे या 10 रुपयाला ॲड करून जी अमाऊंट येईल त्याच्यावरची आपल्याला व्याज भेटेल. म्हणजे 10पेक्षा जास्त काहीतरी तो नंबर असेल, तो नंबर आपल्याला भेटेल. पुढे जाऊन टोटल नंबर जो येईल त्याच्यावरती आपल्याला व्याज भेटतो. म्हणजे आपल्याला व्याजवरती जो टोटल नंबर आहे त्याच्यावरती आपल्याला कंटिन्युअसली व्याज भेटत असतो. या गोष्टीला समजून सांगण्यासाठी आपण पॉप्युलेशनकडे जाऊ. आता काय असतं बघा, जर आपण दुसरी मेथडकडे बघायला गेलो, ज्या मेथडला आपण जॉमेट्रिकली इन्क्रीज मेथड म्हणतो, ती कशा पद्धतीने असते याचं पण एक अजम्पशन आहे. राईट, या मेथडचं पण अजम्पशन असते. तर जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथडला आपण युनिफॉर्म इन्क्रीज मेथड म्हणतो. युनिफॉर्म इन्क्रीज मेथड किंवा याला जे आहेत कंपाऊंड इंटरेस्ट मेथड पण म्हणतात. कंपाऊंड मेथड तो कंपाऊंड मेथड म्हणा, युनिफॉर्म मेथड म्हणा, किंवा याला जी काय आहे तुम्ही जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड म्हणू शकतात. हे 3 नावं इथं दिसायला भेटत असतात. अजम्पशन काय आहे बरं का, याचा अजम्पशन काय आहे. सो इन दिस मेथड आपण अज्यूम करून चालतो. इन दिस मेथड वी अज्यूम पर्सेंटेज रेट ऑफ द growth of population is constant. So percentage rate of growth of population is constant. हे अजम्पशन आहे आपलं. पहिल्या केसमध्ये आपण काय अजूम करून चालत होतो बरं का, इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन. सो इन्क्रीज इन अ पॉप्युलेशनचा जो ॲव्हरेज होता तो कॉन्स्टंट अजूम करून चालत होतो. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये मी तो ॲड करत चालत होतो. सो इन्क्रीज इन अ पॉप्युलेशनचा जो ॲव्हरेज होता एक्स बार आपला कॉन्स्टंट होता त्या केसमध्ये. पण या केसमध्ये काय बरं का, या केसमध्ये जो रेट आहे आपला लोकसंख्या वाढायचा जो रेट आहे तो रेट काय असतो, कॉन्स्टंट असतो. आता कसा कॉन्स्टंट असतो तो सांगण्याचा प्रयत्न करतो. वाक्य जे मी बोललो ते लिहिलं का तुम्ही, इन दिस मेथड दी पर्सेंटेज रेट ऑफ द ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन इज अज्यूम टू बी कॉन्स्टंट. आता या गोष्टीला आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. ठीक आहे, कशा पद्धतीने समजा. सो जो रेट असतो पर्सेंटेज रेट हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे कोणता रेट बरं का, विचार करा. समजा आजची पॉप्युलेशन P0 किंवा एक डाटा मला दिलेला आहे. समजा P0 आहे, P1 आहे, P2 आहे, P3 आहे. आता इथून तिथपर्यंत पॉप्युलेशन वाढलेली काहीतरी. सो P0 मायनस P1. तर मला जर का टक्केवारी काढायची असेल तर मी टक्केवारी कशी काढणार बरं का, किती टक्क्यांनी वाढला. तर किती टक्क्यांनी वाढला म्हणजे काय, P0 पासून P1 किती टक्क्यांनी वाढला. तर मी कसं लिहिणार, P1 मधून P1 जास्त असणार आहे ना नक्की. P0 पासून जेव्हा मी P1 कडे जाईल तर P1ची व्हॅल्यू जास्त असेल. P1 मायनस P0.
P1 मायनस पी नॉट डिवाइड बाय पी नॉट करावं लागेल मला. का? कारण की आपली वाढ कुठून होते? पी नॉटपासून होते. तर पी नॉटपासून P1 पर्यंत जाताना वाढ किती झाली? 10ने झाली. तर 10 डिवाइड बाय पी नॉट म्हणजे जिथून सुरुवात झाली ते इंटू 100 जर करून टाकला तर आपला भेटेल हा पर्सेंटेज इन्क्रीज रेट. हा रेट आहे, या एवढ्या टक्क्यांनी वाढ झाली. तर या पी नॉटपासून P1 या लोकसंख्यामध्ये एवढ्या टक्क्याने वाढ झाली. राईट, इथं 100ने मल्टिप्लाय करून टाका, तुम्हाला टक्केवारीमध्ये व्हॅल्यू भेटून जाईल. सेम स्टोरी इथं दिसायला भेटते. काय बरं का? सो P2 मायनस P1 डिवाइड बाय जर का समजा तुम्ही P1 करून टाकला, याला 100ने मल्टिप्लाय करून टाकला तर हा पुन्हा तुम्हाला एक रेट भेटेल की P1 पासून P2 पर्यंत कोणत्या रेटने लोकसंख्या वाढली? या रेटने वाढलेली. पुन्हा यासाठी पण असंच काही कॅल्क्युलेशन करता येईल. तर या केसमध्ये, या एक्झाम्पलमध्ये आरची व्हॅल्यू माझ्याकडे कोणकोणती आली बरं का? ही झाली R1, ही झाली R2, हे पण R3. तर आरच्या माझ्याकडे 3 व्हॅल्यू आल्यात. पर्सेंटेज इन्क्रीज जो होता त्या पर्सेंटेज इन्क्रीजच्या माझ्याकडे किती व्हॅल्यू आल्या? 3 व्हॅल्यू आल्यात, R1, R2 आणि R3. मग आता मी काय करेल बरं का? या आरच्या व्हॅल्यूकडून जो आहे ना, हा पर्सेंटेज आर फाइंड आउट करतो. आणि हा पर्सेंटेज आर काय असतो? आपला कॉन्स्टंट असतो. आणि त्याचा वापर करून आपली फोरकास्टिंग आपण करतो. आता कशा पद्धतीने करतो तेही समजून घेऊ. तो देअरफॉर एक जनरल फॉर्म्युला मी कसा काढतो लक्षात घ्या. तो प्रत्येकाचा जो आर मी फाइंड आउट करतो, प्रत्येकाचा R1, R2, R3 हे जे काही आहेत ना, हे कसं फाइंड आउट करतो मी? डिफरन्स ऑफ द पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम इंटू ओरिजिनल पॉप्युलेशन दॅट इज 1/p इंटू 100 करून टाका. याला बोलतो आपण व्हॉट? इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन रेट. इन्क्रीज इन पॉप्युलेशन इन पर्सेंटेज. तर पर्सेंटेज किती टक्क्यांनी वाढ होते या अशा पद्धतीने आपण काढतो. dp/dt इंटू ओरिजिनल इंटू 1 बाय ओरिजिनल पॉप्युलेशन इंटू 100 करून टाका. या पद्धतीने आपण ते फाइंड आउट करून टाकत असतो. बेसिक लेवलला एक एक्झाम्पल पण घेऊ शकतो. जसं की काय बरं का? समजा एक कोणता तरी एक वर्ष होता, तेव्हा पॉप्युलेशन होती 20. त्याच्या पुढच्या 10 वर्षामधली लोकसंख्या दिली त्यांनी 30. त्याच्या पुढच्या येणाऱ्या 10 वर्षामधली लोकसंख्या दिली समजा त्यांनी 50. राईट, पुढच्या येणाऱ्या 10 वर्षामधली लोकसंख्या दिली त्यांनी समजा 60. ही होती आपली प्रत्येक डिकेडची पॉप्युलेशन. आता इन्क्रीज इन पॉप्युलेशन किती होते बरं का? 20 पासून जो आम्ही याच्याकडे जातोय 10 घरांनी वाढतंय. सो आपण काय करणार? 10 डिवाइड बाय ओरिजिनल पॉप्युलेशन किती? 20. ओरिजिनल पॉप्युलेशन किती होती? 20. इंटू 100 जर करून टाकला तुम्ही तर इथं मला काय भेटेल बरं का? ते इथं जर बघायला गेला तर हा शून्य कटला, हा शून्य केला, 50%. राईट, तर 20 पासून जो आपण 30 पर्यंत गेलो तर 50% लोकसंख्या वाढली. किती संख्या वाढली? 50% लोकसंख्या वाढली. टक्केवारी काढतोय हां. 30 पासून जेव्हा 50 पर्यंत गेलो असेल, वाढ कितीने झालेली? 20ने झालेली आहे. ओरिजिनल किती होती बरं का? पॉप्युलेशन 30 होती. सो 30 पासून 50 पर्यंत जायला वाढ झाली 20न. कशापासून सुरुवात केली तुम्ही? 30 पासून. इंटू 100 जर करून टाकलं तुम्ही तर तुम्हाला काय लक्षामध्ये येईल बरं का? कितीने वाढते ही लोकसंख्या? 66%. राईट, 66% वाढते. 50 पासून जेव्हा तुम्ही 60 पर्यंत जाणार तर वाढ किती होते? 10ने. 10 डिवाइड बाय 50 करून टाकेल मी. किती टक्क्यांनी वाढ झाली? 20ने. तर हे काय झाले बरं का? ही व्हॅल्यू आली आपली R1ची व्हॅल्यू, ही आली आपली व्हॅल्यू R2ची व्हॅल्यू, ही आली आपली R3ची व्हॅल्यू. आणि यांच्यापासून यांचं काहीतरी मी ॲव्हरेज घेईल, यांचं काहीतरी मी करेल आणि यांच्यापासून एक व्हॅल्यू काढतो पर्सेंटेज आहे. हां, हॅलो, काय रे, कोण आहे? क्लिअर आहे का पॉईंट? अशा पद्धतीने R1, R2 आणि R3ची व्हॅल्यू काढल्यानंतर आता या सगळ्यांसाठी एक आरची व्हॅल्यू फाइंड आउट करेल. आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती असतात. ते आरची, आता मी या 3 आरची व्हॅल्यू भेटल्या मला, R1, R2 आणि R3. यांच्यापासून मला एकच आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कारण की मला ती काय करायची असते? त्या रेटने मला वाढवत जायचं असतं पॉप्युलेशन. म्हणजे आजची जेवढी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येची तेवढी टक्केवारी करून घ्यायची आणि तेवढी वाढवत जायची. त्याच्याने तेवढे काय करायची? तुम्ही वाढवत जायची. त्याला पण आपण समजून घेऊ. पहिले मला सांगा, हे जे मी एक्झाम्पल घेऊन समजवण्याचा एक प्रयत्न केला, हे तुम्हाला कळालं का इथपर्यंत? R1, R2 आणि R3च्या व्हॅल्यू निघून आल्या इथपर्यंत कळालं का? हां, आता हे जर तुम्हाला कळालं असेल तर आता आपण काय करत असतो? या तिघं आर पासून एक आरची व्हॅल्यू काढणार. आणि ती कशा पद्धतीने काढतो? त्यासाठी आपल्याकडे आहेत 3 पद्धती. तो ते खूप महत्त्वाचं आहे, त्याला समजून घेऊ. बघा मग आता. सो देअरफॉर पॉईंट काय निघून येतोय? पर्सेंटेज आर, जो मला एक कॉन्स्टंट पर्सेंटेज आर फाइंड आउट करायचा आहे. पर्सेंटेज आर कॅन बी इस्टिमेटेड और कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय 3 मेथड्स. कोणकोणती? पहिली मेथड, पर्सेंटेज आर काढण्याच्या पद्धती सांगतोय. पहिली मेथड आहे ॲरिथमॅटिक मीन मेथड. ॲरिथमॅटिक मीन मेथड आहे आपल्याकडे. सो ॲरिथमॅटिक मीन मेथड. आता हे कशा पद्धतीची असते बरं का? तुम्ही काय फाइंड आउट केलं? R1 फाइंड आउट केला, R2 फाइंड आउट केला, R3 फाइंड आउट केला. सो देअरफॉर पर्सेंटेज आर जो कॉमन मला काढायचा आहे, R1 प्लस R2 प्लस R3 डिवाइड बाय 3 करून टाका, डिवाइड बाय एन करून टाका. सो RN असेल, जेवढे आर असतील तेवढे एन खाली घेऊन घ्या. हा झाला पर्सेंटेज आर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला, जो की मला लागणार आहे पुढे जाऊन. ठीक, हा वाली पद्धत, ही वाली पद्धत आपली येऊन गेली. राईट. दुसरा अजून एक फॉर्म्युला असतो आपल्याकडे.
दुसरा एक फॉर्म्युला असतो आपल्याकडे, कसा बरं का, तो असतो त्याला बोलतो आपण जॉमेट्रिकल मीन मेथड. हे बघा हां, इथे ॲरिथमॅटिक मीन मेथड आहे, ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड वेगळी असते. पॉप्युलेशनला फोरकास्ट करण्याची मेथड आहे ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड, पण पर्सेंटेज आरला फाइंड आउट करण्याचा ॲरिथमॅटिक मीन मेथड आहे, इन्क्रीज नाही आहे, हे शब्दामध्ये लक्ष ठेवा. दुसरी मेथड कोणती आता पर्सेंटेज आर काढायची, जॉमेट्रिक मीन मेथड, इन्क्रीज नाही, जॉमेट्रिक मीन मेथड आहे. कशा पद्धतीने काढतो, मला पर्सेंटेज आर जर काढायचा असेल तर पर्सेंटेज आर इज इक्वल टू कसा काढतो मी, पर्सेंटेज आर कसा काढतो, आर किती होते आपल्याकडे, R1 होता, R2 होता, R3 होता, याच्यापासून मला बनवायचं होतं. तर मी काय करतो, अंडररूटमध्ये सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करणार, R1 इंटू R2 इंटू R3 किती होते, हे 3 होते, तर 3 असतील ना तर त्यांचं तुम्हाला क्यूब रूट घ्यावा लागेल, 4 असतील ना तर तुम्हाला इथं 4 घ्यावा लागेल, 5 असतील तर तुमच्या इथं 5 घ्यावा लागेल. अशा पद्धतीने आपण करत असतो. हे काय करतोय मी, लक्षात येते का, फॉर्म्युला काय बनतोय तो असा बनतो, इथे n, इथं R1 इंटू R2 इंटू R3 इंटू अप टू RN. तर जेवढे आर असतील त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांचा रेस टू पॉवर किती करायचं, त्यांचा रेस टू पॉवर 1/n करा, किंवा अशा पद्धतीने तुम्हाला हे करता येत असतं. ठीक आहे, याला लिहिण्याचा दुसरा तरीका काय असू शकतो, R1 इंटू R2 इंटू R3 अप टू RN, मल्टिप्लिकेशन हे सगळ्यांचा रेस टू पॉवर 1/n असंही तुम्ही लिहू शकता, तो रेस टू पॉवर 1/n. हे जे तुम्ही कॅल्क्युलेशन करणार हे तुम्हाला पर्सेंटेज आर देऊन देईल. या दोन पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेट करून टाकलं. आता तिसऱ्या पद्धतीने ते कसा भेटतो ते सांगण्यासाठी तुम्हाला मी आता फॉर्म्युला सांगतो. बघा, पहिले मला सांगा, या दोन पद्धतीने तुम्हाला ॲरिथमॅटिक मीन मेथडने आणि जॉमेट्रिकल मीन मेथडने पर्सेंटेज आर कसा काढायचा याची आयडिया आली का, उदाहरण जेव्हा घेईल तेव्हा समजून जाईल ते, पण एक जनरल आयडिया समजली का की असं पण करतात म्हणून. क्लिअर झालं का सागर, ओमकार, श्रुतिका, क्लिअर इथपर्यंत रे? चला पुढे जाऊ. एकाच पद्धतीने आर काढायचा, एकाच पद्धतीने काढायचं आपल्याला, एकाच पद्धतीने आर काढायचा आहे. जेव्हा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये मेन्शन केलेली नसेल तर कोणती पद्धत घ्यायची आणि तीच का घ्यायची याचं डिस्कशन बाकी आहे, मग सांगतो कोणत्या पद्धतीने. ठीक आहे, हां, आता मी आतापर्यंत तुम्हाला पर्सेंटेज एकच आर काढण्यासाठी दोन पद्धती सांगितल्या, ॲरिथमॅटिक मीन मेथड, जॉमेट्रिकल मीन मेथड, आणि एक फॉर्म्युला बेस मेथड असते. फॉर्म्युला बेस समजण्यासाठी तुम्हाला एक डेरिव्हेशन सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला जनरल आयडिया येईल. मग आपण जो आता टेक्निकल कसं जायचं असतं, समजा सुरुवातीला टाईम टी इज इक्वल टू जेव्हा सुरुवात होती, टाईम टी इज इक्वल टू T0 म्हणजे आजची लोकसंख्या, तेव्हा पॉप्युलेशन किती होती बरं का, P इज इक्वल टू P0 होती, बरोबर. आता आपण काय करणार आहोत, पुढच्या 10 वर्षानंतर लोकसंख्या किती ती काढतो. तो टाईम टी इज इक्वल टू T1 जेव्हा असेल तेव्हा पॉप्युलेशन किती असेल, P1 असेल समजा. तर पॉप्युलेशन P1 असेल, पण मी कशी का फाइंड आउट करणार, मागच्या 10 वर्षाची जी पॉप्युलेशन ती P0, त्याच्यामध्ये मी ॲड करेल जो पर्सेंटेज रेट मी एक फाइंड आउट केला आहे एकवाला, तो दोन पद्धतीने पर्सेंटेज आर इंटू P0 करून टाकेल, किंवा इथं लिहितो कसं फाइंड आउट करणार मी, P1 इज इक्वल टू P0 प्लस पर्सेंटेज आर इंटू P0 असं करेल मी. म्हणजे मी जी की पॉप्युलेशन इन्क्रीज करतोय ते कशाने इन्क्रीज करतोय, आजच्या व्हॅल्यूमध्ये, आजची जी व्हॅल्यू आहे तिच्यामध्ये मी आर एवढा रेटने इन्क्रीज करून टाकतोय, ते अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल ते. ठीक, पुन्हा जाऊन जर मला P2 काढायचं असेल तर मी P2 कसा काढेल, मी P1 प्लस P1 प्लस पर्सेंटेज आर, P1 प्लस पर्सेंटेज आर इंटू P1, त्याच्या मागच्या वर्षामध्ये जी काही असते ना P1मध्ये तेवढा इन्क्रीज करत जायचा. सो देअरफोर ही टर्म काय असेल बरं का, आता तुम्ही जर लक्षात घेतली तर बघा इथून याला मी कॉन्स्टंट P1ला बाहेर काढता येईल मला. सो P1ला इथं पण P1 होता, इथं पण P1 होता, कॉन्स्टंट टेकिंग कॉमन, मध्ये उरते 1 प्लस पर्सेंटेज आर. सो 1 प्लस पर्सेंटेज आर येऊन जाते. अशा पद्धतीने पुन्हा दोन जर तुम्ही P3 काढला, अजून आपल्याला एक माहिती, काय माहिती बरं का आपल्याला, P1ची व्हॅल्यू किती असते, ही बघा, ही आहे P1ची व्हॅल्यू. तर P1ची व्हॅल्यू उचला आणि याच्यात टाकून द्या. याच्यात जर तुम्ही टाकायला गेला तर व्हॅल्यू काय निघून येईल बरं का, P0 प्लस पर्सेंटेज आर इंटू P0. ठीक, आणि इथं काय दिसायला भेटेल बरं का, 1 प्लस पर्सेंटेज आर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. तर हे जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार तर फायनली तुम्हाला काय भेटते बघा, फायनली इथून काय भेटेल, तर P2 इज इक्वल टू तुम्हाला जो भेटेल नक्कीच तो असा भेटेल, काय भेटेल, P0 तिथून बाहेर काढून टाका, P0 1 प्लस आर पर्सेंट त्याचा रेस टू पॉवर 2, हे असं भेटेल तुम्हाला. सांगायचं तात्पर्य काय आहे की जेव्हा आपण जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड यूज करतोय, युनिफॉर्म इन्क्रीज म्हणा, जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड म्हणा, त्याचा फॉर्म्युला बनतो काय, त्याचा फॉर्म्युला जो आता मी बनवून दाखवला, P2 इज इक्वल टू P0 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर रेस टू पॉवर 2 म्हणतोय मी. याचा फॉर्म्युला कसा बनेल, जनरल फॉर्म्युला Pn इज इक्वल टू P0 1 प्लस आर पर्सेंटमध्ये लिहा इथं रेस टू पॉवर n. दिस इज अवर फॉर्म्युला. याला लिहिणारे असं बी लिहून टाकतात जरा सोपं करण्यासाठी, P0 ब्रॅकेटच्या बाहेर 1 प्लस आर बाय 100
राईट. पर्सेंटेजला असं लिहून टाकतात, रेज टू पॉवर एन म्हणतात. यालाच तुम्ही चक्रवाढ व्याज म्हणतात मराठीमध्ये, किंवा कंपाऊंड इंटरेस्ट काढण्याचा फॉर्म्युला म्हणतात. राईट. तर या पद्धतीने आपण काढून टाकतो. फक्त लक्षामध्ये काय घ्यायचं आहे, हा जो पर्सेंटेज आर मी आणलेला आहे त्याला कॅल्क्युलेट करण्याची 3 पद्धती असतात. पहिली पद्धत ॲरिथमॅटिक मीन मेथड, दुसरी पद्धत जॉमेट्रिकल मीन मेथड, आणि तिसरी मेथड असते फॉर्म्युला मेथड. आता तिसरी मेथड फॉर्म्युला मेथड म्हणजे काय, याला इकडे तिकडे पाठवायचा. हा जो फॉर्म्युला मी बनवला आहे ना, याला इकडे तिकडे पाठवून घ्या, त्याच्यावरून तो आर काढायचा. म्हणजे आपली जी ESC किंवा पुढच्या ज्या परीक्षा असतात ना, त्यांच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने काढायला लावतात, पर्सेंटेज आर काढा म्हणून मी कसा काढतो आता लक्षात घ्या. तिसरी पद्धत, एक तर झाली ॲरिथमॅटिक मीन मेथड, दुसरी जॉमेट्रिकल मीन मेथड, आणि तिसरी फॉर्म्युला मेथड असते म्हणे. मग आता ही फॉर्म्युला मेथड कशी असते याच्याने तुम्हाला सांगतो मी आता. आपला तो एक जनरल फॉर्म्युला बनला जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथडने पॉप्युलेशन फोरकास्ट करायचा. PN = P0 ब्रॅकेटमध्ये 1 + R रेज टू पॉवर N. दिस इज अवर फॉर्म्युला. आता मला जर का समजा हा पर्सेंटेज आर काढायचा असेल तर मी इंटरचेंज करून टाकेल. कसं, सो PN / P0 = 1 + R रेज टू पॉवर N. हा इकडे N आहे, या Nला इकडे आणायचं असेल तर काय होऊन जाईल बरं का, हा होऊन जाईल PN / P0 रेज टू पॉवर N = what 1 + R. मला जर का हा आर काढायचा असेल तर कसं काढेल, पर्सेंटेज आर = PN / P0 रेज टू पॉवर N - 1. दिस इज अवर फॉर्म्युला. तर असे फॉर्म्युले तुम्हाला विचारतात, ते MSQमध्ये विचारतात की पर्सेंटेज आर जो असतो जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथडमध्ये पर्सेंटेज आर काढण्यासाठी खालीलपैकी काय कोणकोणता फॉर्म्युला असू शकतो. पहिला बी, दुसरा बी, तिसरा बी, आणि ऑल ऑफ दी अबो. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन बनवून देईल. तर मग किती फॉर्म्युले बनले लक्षात घ्या. आपण काय करतो, इन्क्रीज इन व्हॉट, तो पर्सेंटेज इन्क्रीज आपण काढून घेतो. पर्सेंटेज इन्क्रीज आपण काढून घेतो, ज्याला आम्ही R1, R2, R3 म्हणतोय. R1, R2 आणि R3 पासून आपण एक आर बनवतो ॲरिथमॅटिक मीन मेथडने. ॲरिथमॅटिक मीन मेथडने कसा बनवला पुन्हा सांगतो. ॲरिथमॅटिक मीन मेथडने कसा बनवतो, R1 + R2 + अप टू RN / N करून टाका. ॲरिथमॅटिक मीन मेथड झाली. आणि नंतर जॉमेट्रिकल मीन मेथडने तुम्ही आर कसा काढतात, जॉमेट्रिकल मीन मेथडने काढतात तुम्ही R1 × R2 × R3 रेज टू पॉवर 1/n करा, किंवा R1 × R2 × R3 राईट इंटू काय करायचं याला, अशा पद्धतीने पण लिहिण्याचा एक तरीका असू शकतो हा पर्सेंटेज आर. आणि तिसरा काय असतो, पर्सेंटेज आर = व्हॉट, पर्सेंटेज आर = व्हॉट. इथं आपण काय करणार, इथं N लिहितो, PN / P0 राईट, आणि या सगळ्या टर्मला मायनस काय करायचं, -1 करून टाकायचं. हे 3 फॉर्म्युले आपल्याकडे असू शकतात. असा एक MSQ बनलेला आहे याच्या पहिले. ठीक आहे. तर एवढी बात क्लिअर झाली का तुम्हाला, पर्सेंटेज आर काढण्याचा तरीका क्लिअर आहे का रे, पर्सेंटेज आर काढण्याचा तरीका क्लिअर आहे का. राईट. आता बघा, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे मॅन्युअल आहे तिथे एक नोट तुम्हाला दिसायला भेटेल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्ही डाउनलोड करा, तुम्हाला कळून जाईल. तिथे मेन्शन काय करतात की या 3 पद्धतीपैकी आपण कोणती पद्धत यूज करायला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले. तो पर्सेंटेज आर काढण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय म्हणते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मॅन्युअल काय बोलतंय की जर तुम्हाला डाटा वगैरे दिला नसेल ना, तर तुम्ही काय करा म्हणे, जॉमेट्रिकल मीन मेथड जी आहे त्या जॉमेट्रिकल मीन मेथडने फाइंड आउट करा. ठीक आहे, जॉमेट्रिकल मीन मेथडने फाइंड आउट करा. असे का करा बरं का, कारण की तर तुम्ही बघायला गेलात आपल्याला एक माहीत असतं, ॲरिथमॅटिक मीन आणि जॉमेट्रिकल मीन यांच्यामध्ये मोठा कोण सांगा मला रे. ॲरिथमॅटिक मीन आणि जॉमेट्रिकल मीन यांच्यामध्ये मोठा कोण, यांच्यामध्ये मोठा असतो आपला ॲरिथमॅटिक मीन. ॲरिथमॅटिक मीन सगळ्यात मोठा, त्याच्यापेक्षा छोटा जॉमेट्रिकल मीन, त्याच्यापेक्षा छोटा जो काही असतो हार्मोनिक मीन समथिंग अशा पद्धतीने दिसायला भेटतं. आपण प्रूव्ह करायचो ते 11वी 12वीमध्ये प्रूव्ह करायला लावायचे ते आपल्याला, प्रूव्ह करा ॲरिथमॅटिक मीन मोठा असतो जॉमेट्रिक मीनपेक्षा. राईट. तर त्या पद्धतीने मग आता आपण काय करतो की जर समजा आपण जॉमेट्रिक मीन जर का व्हॅल्यू घेत असेल तर आपण ॲक्युरेसीकडे पोहोचतो. ठीक आहे, आपण ॲक्युरेसीकडे पोहोचतो. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मॅन्युअल जे काही आहे ते काय म्हणतात की तुम्ही काय करा जॉमेट्रिकल मीन मेथडचा वापर करा जर का डाटा दिला नसेल तर. मग जेव्हा आपल्याला डाटा दिला नसतो तेव्हा आपण काय करतो, जॉमेट्रिकल मीन मेथडने व्हॅल्यू फाइंड आउट करून घेत असतो. पण जर समजा तुम्हाला असं मेन्शन केलं असेल एक्झाम्पलमध्ये की जो तुम्हाला पर्सेंटेज आर काढायचा आहे तो ॲरिथमॅटिक मीनने काढायचा आहे किंवा जॉमेट्रिक मीनने काढायचा आहे किंवा फॉर्म्युला बेसने काढायचा आहे, तर नेमकं कशाने काढायला लावतात ते जर मेन्शन केलं असेल तर पर्टिक्युलरली तुम्हाला तिथूनच काढावं लागेल, त्याचाच वापर करावा लागेल. पॉईंट क्लिअर झाले का रे पर्सेंटेज आर काढण्याच्या पद्धती. सो गव्हर्नमेंट ऑफ मॅन्युअल तुम्हाला काय सजेस्ट करत आहे, जॉमेट्रिकल मीन मेथडच्या मदतीने काय करा, पर्सेंटेज आर फाइंड आउट करा असं तुम्हाला ते सजेस्ट करते. तो ते झाल्यानंतर मग आता आपण काय करणार, आपण जे काही एक एक्झाम्पल याच्यावरती रेफर करून टाकतो. ठीक आहे, तो एक्झाम्पल आपण याच्यावरती घेऊन घेतो. तर ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का, पहिले सांगा रे मला सागर, हर्षद, क्लिअर आहे. राईट. आता आपण काय करणार बरं का, आपण एक उदाहरण घेऊ, एक बेसिक लेवलला उदाहरण घेऊ. पण लक्षात घ्या, पहिली मेथड होती पॉप्युलेशन फोरकास्ट करण्याची, जी पहिली मेथड होती. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. हां,
जी काही आपली पहिली मेथड होती पॉप्युलेशन फोरकास्ट करायची, ज्याला आपण ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड बोलत होतो. दुसरी जी मेथड होती जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की जो गिवन डाटा आपल्याला देतात परीक्षेमध्ये, त्या गिवन डाटामध्ये तुम्हाला पॉप्युलेशन देतात. हां, P0 पॉप्युलेशन देतील 1990ची पॉप्युलेशन, 1990ची पॉप्युलेशन, 2000ची पॉप्युलेशन, 2010ची पॉप्युलेशन, 2020ची पॉप्युलेशन असे दिलेले असतील, बरोबर की नाही. हे डाटा दिलेला असतो. तर तुम्हाला ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड वापरण्यासाठी किंवा जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड वापरण्यासाठी किती डिकेडचा डाटा दिला गेला पाहिजे? किती डिकेडचा डाटा दिला गेला पाहिजे? किती डिकेडचा डाटा दिला गेला पाहिजे बरं का रे? तर तुम्ही जर बघायला गेलात तर मी तुम्हाला समजून सांगतो. जसं की काय बघा, जर समजा तुम्हाला जे की आहे, तुम्हाला मी काय बोललो, किती इयरचा डाटा द्यायला पाहिजे, याचा आन्सर राहणार आहे 3. 3 का बरं का? विचार करा. जर 3 डिकेडचा डाटा जर का असेल तर याची काही लोकसंख्या असेल, याची पण काहीतरी लोकसंख्या असेल, याची पण काहीतरी लोकसंख्या असेल. लोकसंख्येमुळे मी काय करू शकतो, इन्क्रीज इन पॉप्युलेशन काढू शकतो. इन्क्रीज इन पॉप्युलेशन काढणार, या इन्क्रीज इन पॉप्युलेशनचा ॲव्हरेज काढणार. ॲव्हरेज काढण्यासाठी कम से कम 2 तर व्हॅल्यू पाहिजे ना. ॲव्हरेज काढण्यासाठी कम से कम 2 तर व्हॅल्यू पाहिजे ना. आणि 2 व्हॅल्यू जर का ॲव्हरेज काढण्यासाठी पाहिजे तर 3 तरी लोकसंख्या पाहिजे ना. तो 3 लोकसंख्या तरी द्यायला पाहिजे. त्यामुळे आपण काय बोलतो की ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड जर मला यूज करायची असेल तर कम से कम 3 डिकेडची पॉप्युलेशन गिवन डाटामध्ये द्यायला पाहिजे. पुढचं काय बोलतो आता, पुढचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो की जर समजा जॉमेट्रिक इन्क्रीज मेथडमध्ये पण 3 व्हॅल्यू का? कारण की सिंपल आहे, याच्यावरून समजू शकतात. हा काय आला बरं का, हा इन्क्रीज, हा काय आला, इन्क्रीज आला. पण याच्यावरून आपण पर्सेंटेज काढतो, इथं R1ची एक व्हॅल्यू असेल, इथं R2ची एक व्हॅल्यू असेल. तो R1 R2च्या व्हॅल्यू येतील, त्याच्यावरून आपण फाइंड आउट करतो. तर लक्षात घ्या की जर का समजा 3 व्हॅल्यू असतील, जर तुम्हाला डिकेडचे 3 व्हॅल्यू दिलेले असतील तर तुम्ही ॲरिथमॅटिक इन्क्रीज किंवा जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड वापरू शकतात. पण जर नसेल दिले तर मग तुमच्याकडे दुसऱ्या पद्धती असतात. म्हणजे काय, जर फक्त तुम्हाला 2च डिकेडची लोकसंख्या दिलेली आहे आणि म्हणतात की पुढची काढा, तर तुम्हाला ही पद्धत वापरता येणार नाही. दिस इज द डिसॲडव्हान्टेजेस. लक्षात आलं का? जर तुम्हाला 2च डिकेडचं जर का पॉप्युलेशन दिलं असेल आणि म्हणतात की ॲरिथमॅटिक इन्क्रीजने काढा किंवा जॉमेट्रिक इन्क्रीजने काढा, तर ते पॉसिबल नाही, तसं निघणार नाही. क्लिअर झालं पॉईंट? तो हवाला पॉईंट मी तुम्हाला सांगितला. तुमच्या भाषेमध्ये काय लिहिता येईल ते लिहून काढायचं तुम्ही. तो हवाला पॉईंट झाला. तर हे झाल्यानंतर आपण काय करूया, एक चक्कर आपण एक एक्झाम्पलवरती टाकून घेऊ. तो बघू बरं काय विचारतात. जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड. जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड आपल्याला बोलतात ते, त्यासाठी आपल्याकडे जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड आहे SPPUने दिलेली. तो SPPUचा हा वाला क्वेश्चन. याला आपण सॉल्व करू शकतो. याला सॉल्व करण्याचा तरीका काय असेल, जे जिथं मला लिहायचं आहे, तुम्ही काय करणार, इथं इयर, पहिल्या कॉलममध्ये इयर, दुसऱ्यामध्ये पॉप्युलेशन, तिसऱ्या कॉलममध्ये इन्क्रीज इन पॉप्युलेशन, सो इन्क्रीज इन पॉप्युलेशन, चौथ्या कॉलममध्ये पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन, सो पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन, अशा पद्धतीने लिहू शकतो. सो इन्क्रीज इन पॉप्युलेशन, पर्सेंटेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. असं जर मी करत गेलो तर व्हॅल्यू कशा निघून येतील, लक्षात घ्या. इयर दिलाय मला 1971. 1971मध्ये जी लोकसंख्या आहे ती किती, 2 वरती 1 2 3 4 लोकसंख्या दिली, ठीक आहे. हां, पुढे जर बघायला गेलो तर इथं त्याला 1981मध्ये जातो. सो 81ला जी लोकसंख्या दिली आपल्याला ती 27,000 दिलेली, ठीक आहे, 27,000 दिली. नंतर 91मध्ये 33,000, ठीक, 33,000. नंतर 2001मध्ये दिली आपल्याला 41,000. सिंपल डाटा आहे, राईट. तुम्ही बी सोडवण्याचा प्रयत्न करायचा, पेन चालवण्याचा प्रयत्न करायचा. 2011मध्ये काय दिली बरं का, 50,000, 5,000 हे 50,000. अशा पद्धतीने हा डाटा दिला आहे. आता तुम्ही जर बघायला गेलात इन्क्रीज, बघा इन्क्रीज कसं होईल बरं का, तर 20,000 पासून जेव्हा मी 27,000पर्यंत जातोय, नक्कीच याच्यामध्ये इन्क्रीज 7,000चा आहे, ठीक, 7,000चा आहे. आणि जर मला म्हटलं कोणी पर्सेंटेज रेट काढून दाखवतो, पर्सेंटेज कसं काढतो मी, कितीने इन्क्रीज झाला आहे, 7,000ने. आणि ओरिजिनल किती होती लोकसंख्या, तो 7,000 डिवाइड बाय 20,000, 7,000 डिवाइड बाय 20,000 इंटू काय करा, 7,000 डिवाइड बाय 20,000 इंटू 100 करून टाका. हा आपला काय भेटून जाईल, आपला पर्सेंटेज रेट R1. हा R1 असेल, हा R1 आला, ठीक आहे. रेट किती येईल तुम्ही काढत राहा, रेट किती येईल तो काढत राहा. पुढे चला, 27,000 पासून जेव्हा मी 33,000पर्यंत जातो, याचा अर्थ इन्क्रीज जो काही आहे तो 6,000चा झाला आहे, 6,000चा इन्क्रीज झाला आहे. तर पर्सेंटेज रेट कसा येईल, 6,000 डिवाइड बाय 27,000 इंटू 100. तर 6,000 डिवाइड बाय 27,000 इंटू 100 जर केलं तर याचा R2 पर्सेंटेज रेट काहीतरी येऊन जाईल. 33,000 पासून जेव्हा मी 41,000पर्यंत जातोय, तर तिकडचे 7 आणि इकडचा 1, 8,000ने लोकसंख्या वाढते. सो 8,000 डिवाइड बाय 33,000 जर केला मी, 8,000 डिवाइड बाय 33,000 इंटू 100 केला तर मला R3 भेटून जाईल. 41,000 पासून जेव्हा मी 50,000पर्यंत जातोय, तर 9,000ने लोकसंख्या वाढते. तर 9,000 डिवाइड बाय 41,000 जर मी केला तर मला R4 भेटून जाईल. मला काय भेटून जाईल, R4 भेटून जाईल. R4 आपल्याला भेटून जाईल, राईट. तो R4 आपल्याला भेटून जाईल. मला भेटला काय काय बरं का, तुम्ही जर बघायला गेलात तर लक्षामध्ये काय येते,
काय झालं हां, तर तुम्ही जर बघायला गेलात काय झालं ते तर इथं काय लक्षामध्ये येते बरं का, तो R1 भेटला, R2 भेटला, R3 भेटला, R4 भेटला, आपल्याला सगळ्यांचे व्हॅल्यू भेटल्यात. आता इथे मेन्शन केलं आहे का बा की तुम्हाला जो टोटल पर्सेंटेज रेट काढायचा आहे, पर्सेंटेज रेट जो तुम्हाला काढायचा आहे तो कोणत्या पद्धतीने काढायचा असं मेन्शन केलं का? बिलकुल केलेलं नाही. मग तुम्ही कोणती मेथड यूज करणार? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलेली जी काय ती वाली यूज करणार. तर R1 R2 R3 आणि R4 याला घ्यायचं ब्रॅकेटमध्ये. हे काय झालं माझ्याकडून रे ते हां, तो आता काय केलं बरं का, R1 आला, R1 आला, R1 आला, R2 आला, R3 आला, R4 आला, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून टाका. रेस्ट टू पॉवर किती होते? 1 2 3 4 रेस्ट टू पॉवर 1/4 करून टाका. हे तुम्हाला काय भेटून जाईल बरं का, हे भेटून जाईल तुम्हाला पर्सेंटेज आर. हा भेटून जाईल तुम्हाला पर्सेंटेज आर. तो पर्सेंटेज आर तुम्हाला भेटून जाईल राईट. हे काहीतरी 7%, 8%, 9% काय असेल ते टक्के सगळ्यांचा गुणाकार करून रेस्ट टू पॉवर 1/4 करावं लागेल, कारण की आर किती होते? 4 होते म्हणून. ठीक आहे, तो पर्सेंटेज आर येऊन जाईल तुमचा. पर्सेंटेज आर आल्यानंतर मला कुठली काढायला लावतात? ते 2051ची काढायला लावतात. आता तुम्ही मला सांगा 2051 2011 पासून किती डिकेडने लांब आहे? किती डिकेडने लांब आहे? किती डिकेडने दूर आहे 2051 पासून? 2051 हा 2011 पासून. तो पॉप्युलेशन 2051 इज इक्वल टू पी नॉट. पी नॉट म्हणजे काय? 2011 राईट. ब्रॅकेटमध्ये 1 प्लस पर्सेंटेज आर रेस टू पॉवर एन असा आपण करत असतो. हा फॉर्म्युला आपला जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथडचा. तर 2011ची लोकसंख्या तुम्हाला दिली आहे, 1 प्लस आर रेस टू पॉवर एन करावं लागेल. 11च्या पुढे 10 डिकेड गेल्यानंतर 21ला पोहोचणार आहे, 1 डिकेड होईल. 31ला गेल्यावरती 2 डिकेड होतील. 41ला गेल्यावरती 3 डिकेड होतील. 51ला गेल्यावरती 4 डिकेड होतील. एनची व्हॅल्यू किती येते? 4 येते. सो देअरफॉर मी काय करणार, 2011ची लोकसंख्या 50,000 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस हा टक्केवारी काहीतरी आली असेल, आली समजा ही 27% आली, तर मी ते लिहिताना कसं लिहिल? 27/100. 27% म्हणजे 27/100 आणि रेस टू पॉवर एन किती आले? 4. असं जेव्हा तुम्ही करणार तेव्हा जाऊन तुम्हाला जॉमेट्रिक इन्क्रीज मेथडने पॉप्युलेशन काढता येईल. क्लिअर झालं का? जॉमेट्रिक इन्क्रीजने पॉप्युलेशन कसं काढतात? कसं काढतात? क्लिअर झालं का रे? जेव्हा तुम्ही ही पद्धत वापरणार, जेव्हा मी तुम्हाला सांगितली ॲरिथमॅटिक मीन मेथड जेव्हा तुम्ही वापरली आर काढण्यासाठी, तर तुमचं उत्तर आणि त्या जो काही तुमचं उत्तर आणि तिकडची जी काही चेक करण्याचे जे आन्सर असताना तुमचे दोघांचे आन्सर मॅच होतील करेक्ट. पण जर समजा तुम्ही R1 R2 R3 R4 यांच्यापासून पर्सेंटेज आर काढण्यासाठी ॲरिथमॅटिक मीन मेथड जर वापरली असेल ना, तर व्हेरिएशन दिसायला भेटेल त्यांच्या उत्तरमध्ये आणि तुमच्या उत्तरमध्ये. आणि जर समजा त्याला कन्सेप्च्युअल नॉलेज नसेल त्या शिक्षकाला, तर तुमचा तो मार्क्स जे ना तो चुकू पण शकतो. त्यामुळे बेटर आयडिया काय आहे, ॲरिथमॅटिक कोणती मेथड वापरायची? जॉमेट्रिकल मेन मेथड वापरून पर्सेंटेज आर काढून घ्यायचा. हे क्लिअर झालं का? सांगा बरं मला. हे क्लिअर झालं का रे? तो जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड जी की नाही, याच्यानुसार झपाट्याने तुम्हाला विचार करा ना, इन्क्रीज कशावरती होते? जेवढी आजची लोकसंख्या आहे त्याच्यावरती लोकसंख्या वाढते, पण पुढच्या लोकसंख्येवरती पुन्हा लोकसंख्या वाढते, पुढच्या लोकसंख्येवरती अजून पुन्हा लोकसंख्या वाढते, झपाट्याने लोकसंख्या वाढते. झपाट्याने लोकसंख्या कोणत्या सिटीमध्ये वाढते? यंग सिटीमध्ये का ओल्ड सिटीमध्ये? झपाट्याने लोकसंख्या कोणत्या सिटीमध्ये वाढते? यंग सिटीमध्ये का ओल्ड सिटीमध्ये? झपाट्याने जी लोकसंख्या असते ती वाढते आपल्या यंग सिटीमध्ये. तो देअरफॉर पॉईंट काय बोलतो आपण? यंग सिटीमध्ये आपण जी मेथड वापरणार, यंग सिटीमध्ये पॉप्युलेशन फोरकास्ट करण्यासाठी आपण जी मेथड वापरतो ती जॉमेट्रिकल मेथड असते, जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड असते. क्लिअर झाला का पॉईंट? जिथं पण डाऊट असेल तिथं सांगा, क्लिअर सांगेल समजून. जिथं पण डाऊट असेल तिथं सांगा, क्लिअर सांगा. क्लिअर कोण कोण इथं काय माहीत? क्लिअर झाला का हर्षल? ठीक आहे, तो बघा आता आपण काय करूया. कोण कोण आहे? दोघं ओमकार आहेत, प्रेमराजे, प्रतीक आहे. ठीक आहे, चला आता मला काय सांगायचं तुम्हाला, ही तर कहाणी झाली. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. तो पहिला महत्त्वाचा पॉईंट काय होता की ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड ओल्ड सिटीसाठी वापरतो, व्हेरी ओल्ड सिटीसाठी. जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड जी आहे ती आपण यंग सिटी म्हणजे न्यू सिटी म्हणा किंवा यंग सिटीसाठी वापरतो. आणि सॉल्व्ह करण्याचा तरीका मी तुम्हाला समजून सांगितला आणि एक जनरल एक्झाम्पल पण घेऊन दाखवलं. ठीक आहे, आता हे झाले एक्झाम्पल आपले. पण कधी कधी तो असं पण म्हणून देत होता काय बरं का, तुम्हाला लोकसंख्या तर काढायला लावतो, पण कधी कधी डिमांड पण म्हणून देईल की त्या सिटीची डिमांड काढून घ्या. तर पॉप्युलेशन काढल्यानंतर तुम्ही काय करायचं, जी टोटल पॉप्युलेशन येईल कधीची 2051ची, त्या 2051च्या पॉप्युलेशनला कशाने मल्टिप्लाय करून द्यायचं? ॲव्हरेज ॲन्युअल पर कॅपिटा डेली डिमांड जी असेल त्याने मल्टिप्लाय करून टाका. तुम्हाला डायरेक्टली काय भेटून जाईल? वॉटर डिमांड भेटून जाईल. सिटीची वॉटर डिमांड तुम्हाला भेटून जाईल. क्लिअर झाला पॉईंट? तर मग हे झाल्यानंतर तिसरी पद्धत, तो थर्ड ऑफ मेथड. तिसरी मेथड काय असते आता बघा. तिसरी मेथड जी असते आपली, ती तिसरी मेथड आहे इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड. इन्क्रीमेंटल इन्क्रीज
इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड. आता ही मेथड काय असते याला आपण व्यवस्थित समजू शकतो. ठीक आहे. इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड आपल्याला काय करत जायचं बरं का, जेवढी काही इन्क्रीज इन पॉप्युलेशन असेल पुन्हा त्याच्यामध्ये कितीने वाढ होते ते पण आपल्याला ऑब्झर्व करायची गरज आहे. एक स्टेप अजून पुढे जायची जरूरत असते. काय बरं का, तर याला समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पण घेऊ शकतो. जसं की काय बरं का, समजा एखादा कोणता तरी डिकेड आहे, त्याची आपल्याला दिलेली एखादा काहीतरी सन आहे 1951 समजा, त्याची लोकसंख्या 20 आहे. पुढच्या डिकेडची लोकसंख्या दिली 50, 1961ची दिली समजा, राईट. पुढच्या डिकेडची 60, पुढच्या डिकेडची आहे 80 आणि पुढच्या डिकेडची आहे 120. आता यांच्यामध्ये इन्क्रीज किती होतोय, 20 पासून जेव्हा मी 50 पर्यंत जातोय इन्क्रीज इन पॉप्युलेशन 30ची होते. 50 पासून जेव्हा मी 60 पर्यंत जातोय इन्क्रीज इन पॉप्युलेशन 10ची होते. 60 पासून जेव्हा मी 80 पर्यंत जातोय इन्क्रीज इन पॉप्युलेशन 20ची होते, राईट. 80 पासून जेव्हा मी 120 पर्यंत जातोय इन्क्रीज इन पॉप्युलेशन 40ची होते. क्लिअर झाला. तो मी काय करतो ही वाली व्हॅल्यू फाइंड आउट करून टाकणार. इन्क्रीज इन पॉप्युलेशन जी झाली ना, यांचं मी ॲव्हरेज काढणार. 30, 10, 20 आणि 40 यांचं ॲव्हरेज जर काढून टाकलं तुम्ही तर 30 आणि 10, 40, 40 आणि 40, 80 आणि 20 की झाले 100. आणि यांचं ॲव्हरेज काढल्यानंतर व्हॅल्यू किती निघून येईल, 25 निघून येईल काहीतरी. ठीक आहे. ॲव्हरेज म्हणजे काय, ॲव्हरेज काढल्यानंतर डिवाइड बाय तुम्ही काय ॲव्हरेज आली याला मी एक्स बार बोलतो. हे तर माहिती आहे आपल्याला की इन्क्रीज इन पॉप्युलेशनचा जो ॲव्हरेज असतो त्याला आपण एक्स बार बोलतो, हे माहिती आहे. आता जो काही आपला इन्क्रीज होता त्याच्यामध्ये कितीने इन्क्रीज होतोय ते पण लक्षात घ्यायचं. इथे बघा बरं का, 30 पासून 10 पर्यंत कितीने इन्क्रीज होतोय, -20ने. आता इथे इन्क्रीज होतोय का, 30 पासून 10 पर्यंत आपण जेव्हा जातो तिथे इन्क्रीज होतोय का, डिक्रीज होतोय ना. आपण काय बोलतोय, इन्क्रीज बोलतोय. इन्क्रीज म्हणजे मला इथे -20 लिहावं लागेल. मग लक्षात आलं का, आपण नेहमी काय करतोय, पुढच्या व्हॅल्यूमधून मागची व्हॅल्यू मायनस करतो, 30 लिहितो. 60 मधून 50 गेले 10 लिहितो. 80 मधून 60 गेले 20 लिहितो. 120 मधून 40 गेले 120 मधून 80 गेले 40 उरले. पुढच्या व्हॅल्यूमधून मागची हे करत असतो इन्क्रीजच्या केसमध्ये. पण या केसमध्ये काय होईल, आता 10 मधून 20 गेले -20, 20 मधून 10 गेले इथं उरतील 10, इथं पॉझिटिव्ह 10 असेल. 40 मधून 20 गेले इथं राहील 20. अशा पद्धतीने काय आला, इन्क्रीजवरती इन्क्रीमेंटल इन्क्रीजवरती इन्क्रीज आला. याची पण मी ॲव्हरेज काढेल आणि जी ॲव्हरेज निघेल याला मी वाय बोलतो. याला काय बोलणार मी, वाय बार बोलणार. तर माझ्याकडे काय बरं का, एक्स बार आला आणि माझ्याकडे वाय बार आला. तो एक्स बार आला आपल्याकडे आणि वाय बार आला. एक्स बार आणि वाय बार आल्यानंतर आपण काय करत असतो बरं का, मग आता पुढची पॉप्युलेशन जी काही आहे तिला आपण काय करतो, फोरकास्ट करतो. तो पुढच्या पॉप्युलेशनला आपण फोरकास्ट करणार. पण इन्क्रीजवरती इन्क्रीज करतो ही बात तुमच्या लक्षामध्ये येते का, इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथडमध्ये. हे जे मी काही केलं हे तुमच्या लक्षामध्ये आलं का रे, एक्स बार आणि वाय बार कसा काढतात ते, एक्स बार आणि वाय बार कसा काढतात, क्लिअर झाला का. दोघं, ओमकार, श्रुतिका, बाकीचे, प्रतीक, हर्षल, डिंपल, क्लिअर झाले का हे सगळे रे. हा इथपर्यंत मी जे काही बोललो का, क्लिअर झालं का. इन्क्रीमेंटल हे बघा, मी तुम्हाला पॉप्युलेशन दिलेली आहे, प्रत्येक 10-10 वर्षाची पॉप्युलेशन, 20, 50, 60, 80, 120, बरोबर. आता मी काय करतो बरं का, की यार 20 पासून 50 कितीने वाढलाय, 30ने वाढलाय, 30 खाली लिहितोय. 50 पासून 60 कितीने वाढतोय, 10ने वाढतोय. 60 पासून 80 कितीने वाढतोय, 20ने वाढतोय. 80 पासून 120 कितीने वाढतोय, 40ने वाढतोय. तर हे काय झाली, इन्क्रीज इन पॉप्युलेशन आला. इन्क्रीज इन पॉप्युलेशनचा ॲव्हरेज मी काढणार. ॲव्हरेज कसा काढतो, 30 अधिक 10, 40, 40 आणि 40, 80, 80 आणि 20, 100. 100 डिवाइड बाय 4 केल्यानंतर एक्स बार किती येईल, 25. एक्स बार मला काढता आला. आता ज्या इन्क्रीज इन पॉप्युलेशन होता त्यांचा पुन्हा आपण काय करतो, त्याचा इन्क्रीज घेतो. विचार करा, 30 पासून 10 कितीने इन्क्रीज झालाय, 30 पासून 10 इन्क्रीज थोडी होतो, डिक्रीज होतो. डिक्रीज होत असेल म्हणजे मला मायनसमध्ये व्हॅल्यू लिहावं लागेल. व्हॅल्यू किती आपली, -20. 10 पासून 20 कितीने वाढलाय, 10ने वाढलाय, तो पॉझिटिव्ह 10 लिहिणार. 20 पासून 40 कितीने वाढलाय, पॉझिटिव्ह 20ने, तर मी पॉझिटिव्ह लिहिणार. आता याचा ॲव्हरेज काढणार. याचा ॲव्हरेज कसा काढणार बरं का, हा -20 आणि हा पॉझिटिव्ह 20 कॅन्सल झाले, उरलेत किती तर 10. सो देअरफॉर वाय बार काय येईल, 10 डिवाइड बाय 3. हा झाला आपला वाय बार. असा वाय बार काढला. एक्स बार आणि वाय बार आपण अशा पद्धतीने काढून टाकतो. तर एक्स बार आणि वाय बार काढता येईल का तुम्हाला, असं बोललो मी. क्लिअर झालं काय, क्लिअर झालं. आता आपण काय करतो, आता आपण टेक्निकल जातो. कसं बघा, तो टाइम टी इज इक्वल टू टी नॉट होता, म्हणजे आजची बात. आज आपल्याला पॉप्युलेशन माहिती आहे. टाइम टी इज इक्वल टू टी नॉट जो होता तेव्हा पॉप्युलेशन होती पी नॉट, म्हणजे आजची पॉप्युलेशन आपल्याला माहिती आहे. पण उद्याच्या डिकेडची येणाऱ्या 10 वर्षामध्ये किती लोकसंख्या असेल, त्याला आपण टी इज इक्वल टू T1 म्हणू. त्याला मी कसं लिहिणार, त्याला लिहितो मी P1 इज इक्वल टू, सो पॉप्युलेशन P1 इज इक्वल टू काय लिहिणार मी, पी नॉटमध्ये मी ॲड करतो एक्स बार प्लस 1 इंटू वाय बार, प्लस 1 इंटू वाय बार. समजून घ्या, इथं 1 इंटू वाय बार आहे, म्हणजे मी वाय बार लिहिलं तरी पण चालतं, पण मी 1 इंटू वाय बार लिहायचा प्रयत्न करतोय. 1 इंटू वाय बार अशा पद्धतीने लिहितोय. मला समजा टाईम टी इज इक्वल टू T2, याला मला काढायचं आहे P2. सो P2 कसा काढणार मी, P2 कसा काढतो, P2 काढतो मी P1 त्याची मागची लोकसंख्या, P1 प्लस इन्क्रीज इन पॉप्युलेशन, डबल इन्क्रीज इन पॉप्युलेशन जी काही आहे त्याचं काय करायचं, दुप्पट करायचं. अशा पद्धतीने करून टाकेल. पुन्हा
जर समजा मला P3 काढायचं असेल तर P3 कसा काढेल मी, P2 प्लस एक्स बार प्लस, एक मिनिट हां, एक्स बार प्लस किती इथं 3, तो इथे लिहिणार मी 3 टाइम्स, इथं चूक झाली माझ्याकडून, P0 एन बार, ओके ओके हां लक्षात घ्या, ठीक आहे. तो हे किती आला 3 टाइम्स, काहीतरी तो थोडासा डाऊट आहे तो क्लिअर होऊन जाईल, वाय बार अशा पद्धतीने. मी जेव्हा 3 करतोय तर इथं मला 3 लिहावं लागतं, पण एक्स बार मी नेहमी कॉन्स्टंट ठेवतोय. आता विचार करा मी काय करतोय, याच्यापासून मला फॉर्म्युला बनवायचा आहे. मी फॉर्म्युला कसा बनवेल बरं, फॉर्म्युला कसा बनवेल, जनरल फॉर्म्युला बनवायचा आहे. तर मी काय करतो P2च्या व्हॅल्यूवरून जातो. कसं काढतो बघा, P2 इज इक्वल टू P1ची व्हॅल्यू किती आहे, ही एवढी आहे, ही एवढी व्हॅल्यू, ही व्हॅल्यू उचला आणि P1च्या ठिकाणी टाकून द्या. P1च्या ठिकाणी टाकल्यानंतर काय होईल बघा, P0 प्लस एक्स बार प्लस वाय बार, दिस इज दी व्हॅल्यू ऑफ व्हॉट, P1, ही P1ची व्हॅल्यू आहे. पण त्याच्या पुढे काय होतं, त्याच्या पुढे होता एक्स बार प्लस 2 वाय बार, हा पण होता की नाही त्याच्या पुढे, हा पण होता त्याच्या पुढे, हा उरलेला सगळा फॉर्म्युला बनवण्याचा प्रयत्न करतोय आपण. तर P2 काय येईल बरं का, P0च्या टर्ममध्ये इनिशियल पॉप्युलेशन प्लस एक्स बार प्लस हा एक्स बार किती झाला 2 एक्स बार प्लस वाय बार प्लस हा 2 वाय बार किती झाला 3 वाय बार झाला, 3 वाय बार झाला, राईट. हा झाला आपला P2, हा झाला आपला P2. P2 इज इक्वल टू काय येतोय, P0 प्लस 2 टाइम्स एक्स बार प्लस 3 टाइम्स वाय बार, अशा पद्धतीने येतोय. जो जनरल फॉर्म्युला मी बनवणार आता, तो जनरल फॉर्म्युला कसा बनवून जातो बरं का. अजून याच्या पुढे P3 तुम्ही काढायला गेले असतात तर याच्या टर्ममध्ये आला असता तो, तुम्ही अजून याच्यावर बी जाऊ शकतात, कसा जाऊ शकतो बरं का तो त्याच्यानुसार पण काढू शकतात. तो देअरफॉर मी काय करतो आता, जो जनरल फॉर्म्युला बनला आहे तो कसा बनतो बघा, आफ्टर nth डिकेड Pn इज इक्वल टू P0 प्लस n टाइम्स ऑफ एक्स बार प्लस n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2 टाइम्स ऑफ वाय बार. या पद्धतीने काढतो. एक्स बार कसा काढतो तुम्हाला माहिती आहे, वाय बार कसा काढतात तुम्हाला माहिती आहे, वेअर एन इज व्हॉट नंबर ऑफ डिकेड, तुम्हाला किती डिकेड नंतर पॉप्युलेशन काढायचे, हा फॉर्म्युला आपला बनून जाईल, हा फॉर्म्युला बनून जाईल. आता कसा बरं का, जेव्हा तुम्ही P2 काढला बघा, P2 कसा काढला होता, P0 प्लस 2 एक्स बार प्लस 3 वाय बार असं बोललो होतं ना मी. बघा बरं का, चेक करून बघा, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की P0 पासून तुम्ही P2 काढतायत म्हणजे यांची व्हॅल्यू कितीने वाढली, यांची व्हॅल्यू 2 ने. P0 म्हणजे आजची व्हॅल्यू तुम्हाला 2 डिकेड नंतर काढायची आहेत, 20 वर्षानंतर 2 डिकेड नंतर काढायची आहेत. यांची व्हॅल्यू किती गेली, यांची व्हॅल्यू आली 2. जर यांची व्हॅल्यू या केसमध्ये जर का मी 2 टाकले तर बघा हा फॉर्म्युला अजून पुन्हा कसा बनतो, हा यांची व्हॅल्यू 2 टाका, हा P0, यांची व्हॅल्यू 2 टाकली तर 2 एक्स बार प्लस यांची व्हॅल्यू जर का 2 टाकली तर बघा हा किती झाला 2 आणि 1 3, 3 दुने 6 डिवाइड बाय जर 2 केला तर 3, तो 3 वाय बार येऊन जाईल. फॉर्म्युला आपल्याला सेम भेटून जाईल. मग तुम्हाला फॉर्म्युला कोणता लक्षात ठेवायचा बरं का आता, Pn इज इक्वल टू P0 प्लस n एक्स बार प्लस n प्लस 1 बाय 2 वाय बार करून टाका, तुम्हाला भेटून जाईल हे वाला. कळाला का हा फॉर्म्युला रे, Pn इज इक्वल टू P0 प्लस n एक्स बार प्लस n ब्रॅकेटमध्ये n प्लस 1 डिवाइड बाय 2 वाय बार, या पद्धतीने मी काढेल. सो हा फॉर्म्युला मला बेसिक लेवलला माहीत पाहिजे. क्लिअर आहे का, इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड. सो इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड आहे. तर यासाठी आपण आता काय करू बरं का, आपण एक एक्झाम्पल बघून घेऊ. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू म्हणजे आपल्याला सफिशियंट आयडिया येऊन जाईल. मग बघूया, ठीक आहे. तो क्वेश्चनकडे चला. कुठे गेलं ते, इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड, दुसरा क्वेश्चन SPPचा बघा. तर तुम्हाला डायरेक्टली काय काढायला लावलं आहे, वॉटर डिमांड काढायला लावले. पॉप्युलेशन काढून थांबायचं नाही आहे, पॉप्युलेशनवरून वॉटरची डिमांड पण काढायची एखाद्या सिटीची, ठीक आहे. तो मग काय करणार बरं का आपण आता बघा, तर इयर दिलेले तुम्हाला, राईट, तुम्हाला पॉप्युलेशन पण दिले 1000मध्ये. आता तुम्हाला म्हणतात ते काय की तुम्ही फाइंड आउट करा, काय फाइंड आउट करायला लावले तुम्हाला. सो 1000 म्हणजे याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, 65,000 आहे बरं काय, 65,000, 68,000, 72,000, 79,000, 89,000, 97,000 असं त्यांनी दिलेलं आहे. तो डिवाइड बाय 1000 करून ठेवलेले, इन 1000 दिलेत ते, ठीक आहे. तर आता गंमत बघा, फाइंड आउट द वॉटर डिमांड काढायला लावलेत, इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड. तो आता मी काय करतो विचार करा, 65 पासून 68 कितीने वाढला आहे, 3ने वाढला आहे. 68 पासून 72 कितीने वाढला आहे, 4ने वाढला आहे. 72 पासून 79 कितीने वाढला आहे, 7ने वाढला आहे. 79 पासून 89 कितीने वाढला आहे, 10ने वाढला आहे. आणि हा किती वाढला आहे, 8ने वाढला आहे, राईट. तो एक्स बार काय निघून येईल बरं का, एक्स बार निघून येईल 3 आणि 4 7, 7 आणि 7 14, 14 आणि 10 27, 27 आणि 6 33, सो 33. व्हॅल्यू किती एकूण 1 2 3 4 5, 33 डिवाइड बाय 5 करेल मी. व्हॅल्यू किती निघून येईल रे, 6 पॉईंट किती येते, 6.6.
बरोबर. तो एक्स बार आला 6.6. पण तुम्हाला वाय बार पण काढायचा असतो. तो वाय बार कसा काढतो बरं का मी आता, वाय बार कसा काढतो, याच्यावरती कितीने इन्क्रीज होतोय बघा, इन्क्रीज कितीने होतोय बरं का याच्यावरती, 1नं. इथे इन्क्रीज कितीने होतंय, 3नं. याची इथे इन्क्रीज कितीने होतंय, पुन्हा 3ने. ठीक आहे. इथे इन्क्रीज कितीने होते, इथे इन्क्रीज नव्हती, इथे काय होतं, डिक्रीज होतोय. कितीने डिक्रीज होतोय बघा, इथं जो काय आहे इथे डिक्रीज होतोय -4. -4. आता याची ॲव्हरेज मला काढावं लागेल. तर वाय बार काढतो मी. वाय बार इज इक्वल टू 1 प्लस 3 पासून 1, 1 प्लस 3 प्लस 3, 1 प्लस 3 प्लस 3 -4 डिवाइड बाय 4. हे व्हॅल्यू किती होतं, 4 डिवाइड बाय 4 मला करावं लागेल. मग किती आले बरं काय, 3 आणि 3 6 आणि 1 7, 7मधून 4 गेले 3, तो 3/4. 3/4. देअरफॉर वाय बारची व्हॅल्यू किती आली, वाय बार इज इक्वल टू 3/4. तो 3/4 इज नथिंग बट आवर व्हॉट, 0. किती रे, 7 का, 7 चोक 28, उरले 75. सो वाय बार इज इक्वल टू 0.75. वाय बार आला 0.75 आणि एक्स बार आला 6.6. सो एक्स बार आणि वाय बार काढल्यानंतर आता आपण आपली काय करू शकतो, पॉप्युलेशन फाइंड आउट करू शकतो. हे कळालं का सांगा बरं का, नसेल कळालं पुन्हा सांगतो. एक्स बार आणि वाय बार कळाला का, कसं काढलं मी, डायरेक्टली काढून टाका सरळ सरळ डोळ्यासमोर. एक्स बार आणि वाय बार कसा काढला, कळालं का, कळालं का हर्षल, अदर्स. आता काय करता येईल बरं, एक्स बार वाय बार झाल्यानंतर आपण काय करतो, आता डायरेक्टली एक्स बार वाय बार झाल्यानंतर आपल्या फॉर्म्युल्याकडे आपण जाऊ. तो फॉर्म्युला काय बरं का, तुम्हाला पी एनचा फॉर्म्युला माहीत असतो, कोणत्या इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथडचा, पी एन इज इक्वल टू व्हॉट, पी नॉट प्लस एन एक्स बार प्लस एन ब्रॅकेटमध्ये एन प्लस 1 डिवाइड बाय 2 वाय बार. दिस इज अवर फॉर्म्युला. पण एन म्हणजे काय, नंबर ऑफ डिकेड. कुठून बरं का, 2011 पासून 2051 पर्यंत, 41 पर्यंत किती डिकेड होत आहेत. 2021 मध्ये जाईल म्हणजे 1 डिकेड झाला, 31 मध्ये जाईल म्हणजे 2 डिकेड झाले, 41 मध्ये जाईल म्हणजे 3 डिकेड झाले. म्हणजे एनची व्हॅल्यू किती, इथं एनची व्हॅल्यू या केसमध्ये 3 आहे. सो देअरफॉर P3 म्हणा वाटलं असतं, P3 म्हणजे P3 इज इक्विव्हॅलंट टू व्हॉट, P 2041 इज इक्वल टू P नॉट किती आहे 2011ची 97 का, 97 प्लस एन एक्स बार, एनची व्हॅल्यू किती घेतली 3, तो 3 इंटू एक्स बार, तो 3 इंटू एक्स बार. एक्स बारची व्हॅल्यू किती काढून आणली होती मी, एक्स बारची व्हॅल्यू 6.6 होती, तो 6.6 होती राईट. पुन्हा जर गेलात तर प्लस इथं काय होईल बरं का, 3 + 1 झाले हे 4, 4 इंटू 3, 4 इंटू 3 किती झाले, 4 3 12, 12 म्हणजे 6 झाले, 6 इंटू 0.75, 0.75. ही व्हॅल्यू किती निघून येते सांगा रे मला, 97 प्लस 3 इंटू 6.6 प्लस 6 इंटू 0.75, व्हॅल्यू किती निघून येते. ही अशा पद्धतीने आपली काय होणार आहे, ही पद्धत झाली. तर ही जे काही आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून काही ना काही व्हॅल्यू भेटून जाईल. 97 मध्ये बघा 6.6 इंटू 3 करून काहीतरी व्हॅल्यू येऊन जाईल, पुन्हा ही पण काहीतरी व्हॅल्यू येऊन जाईल. या सगळ्या व्हॅल्यूची सम करून जी काही एक नंबर भेटेल ते नंबर तेवढा 1000 असेल. याचं कॅल्क्युलेशन करून सांगा बरं किती येते मला कोणतरी. 97 प्लस 3 इंटू 6.6 प्लस 6 इंटू 0.75, 2041 मध्ये किती लोकसंख्या असेल, कॅल्क्युलेशन करून सांगा. पटापट कॅल्क्युलेटर चालायला पाहिजे. ते कॅल्क्युलेशनच्या खेळण्याच्या नादामध्ये 1 तास कसा चालला जात असेल तुमचा, पटापट कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. किती आलं उत्तर, आहेत का तुम्ही, आपण चेक करून बघू हे कसं काढतात. ठीक आहे, हा ते एक जनरल फॉर्म्युला झाला, अशा पद्धतीने काढतात. पण अजून एक तुम्हाला पुस्तकात अजून एक नवीन फॉर्म्युला दिसायला भेटतो. याचा सेमच असतात ते, काही नाही, कन्सेप्ट वगैरे सेम आहे. असं कन्फ्यूज व्हायचं गरज नाही की यार शिकवताना तर असं शिकवले नाही, काहीतरी दुसरं दिसायला भेटते. नो प्रॉब्लेम, जसा वे आहे त्या वेळेने जायचा. आज जर समजा मला त्यांनी 2021चं फाइंड आउट करायला लावलं असतं, तर 2021 म्हणजे 1 डिकेड आला, या प्रत्येक ठिकाणी मी एक व्हॅल्यू ठेवली असती. इथे एक व्हॅल्यू ठेवली असती राईट, इथे पण एक जर ठेवली असती, तो एक आणि एक 2 कट वाय बार झाला असता तो, बरोबर की नाही. अशा पद्धतीने नंतर आता 21च्या पुढची अजून काढायला लावली असती, तो ते फाइंड आउट करता येतं, त्याचा काही विषय नाही. हे काढता येईल तुम्हाला राईट. तो इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड इज ओव्हर. जी पॉप्युलेशन आहे त्याला 135 ने मल्टिप्लाय करून द्या, तुम्हाला कशामध्ये भेटून जाईल, तुम्हाला जी काय आहे तुम्हाला डिमांड भेटून जाईल, तो टाऊनची डिमांड भेटून जाईल, एखाद्या सिटीची किंवा टाऊनची डिमांड भेटून जाईल. तो इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण काय लक्षात घेतो बघा, इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड लक्षात घेतल्यानंतर आता पॉईंट काय असतो, इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड झाल्यानंतर आपल्याकडे पद्धती कोणकोणत्या आहेत, 3 पद्धती शिकलो. पहिली होती अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड, दुसरी होती जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड आणि तिसरी होती इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड. या 3 पद्धतीपैकी अरिथमॅटिक इन्क्रीज मेथडले जे काही आहे, तुम्ही जर बघायला गेलात सगळ्यात कमी तिघांचं एकच उदाहरण जर का तिघं पद्धतीने सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक अंदाज येईल आणि तुम्ही ते करायचं. जे तुम्हाला मी PDF पाठवलेली आहे, ती PDFचं काय करायचं बरं का,
त्या उदाहरणाला घेऊन तुम्ही तिघं पद्धतीने सॉल्व करायचं आणि तुम्हाला एक गोष्ट दिसायला भेटेल काय की ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड जी असते ना, ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड जी असते, ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड मीन नाही म्हणते मी, ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथडने जी व्हॅल्यू येईल ना ती सगळ्यात काय असते, कमी असते. जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथडने जी व्हॅल्यू येते ना ती सगळ्यात जास्त असते, राईट. आणि मध्ये इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड जी असते ना त्याची व्हॅल्यू या दोघांच्या बिटवीन लाय होत असते. जर एकच एक्झाम्पल जर तुम्ही या तिघं पद्धतीने जर का सॉल्व करायला गेलात तर ॲरिथमॅटिक इन्क्रीजची व्हॅल्यू सगळ्यात कमी असते, जॉमेट्रिकल इन्क्रीजची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते आणि इन्क्रीमेंटल इन्क्रीजची व्हॅल्यू जी काय या दोघांच्या बिटवीन असते. त्यामुळे आता पॉईंट काय असतो लक्षात घ्या. म्हणून आपण काय बोलतो, जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड ही जी मेथड आहे ही पॉप्युलेशन फोरकास्टसाठी आपण वापरणार, पण कोणत्या ठिकाणी. सो जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड जी आहे ती पॉप्युलेशन फोरकास्टसाठी आपण वापरतो, पण कोणत्या सिटीमध्ये, यंग सिटीमध्ये. का, कारण की जॉमेट्रिकल इन्क्रीज म्हटल्यावरती झपाट्याने लोकसंख्या वाढते आणि झपाट्याने लोकसंख्या यंग सिटीमध्येच वाढत असते. पुढे जाऊ आता. ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड जी आहे त्या ॲरिथमॅटिक इन्क्रीजमध्ये अजम्पशन काय घेतलं होतं की लोकसंख्या वाढायचा जो दर आहे dp/dt तो कॉन्स्टंट आहे असं बोललो होतो. जर तो कॉन्स्टंट असेल तर मीडियम टाऊन जो आहे म्हणजे इंटरमिडिएट जो टाऊन आहे म्हणजे काय, यंग सिटी आणि व्हेरी ओल्ड सिटी यांच्यामधला जो झोन असतो सेकंड फेज, त्या सेकंड फेजसाठी आपण वापरायला पाहिजे. जर समजा dp/dt जर कॉन्स्टंट असेल तर सेकंड फेजमध्ये असणारी जी लोकसंख्या आहे तिला फोरकास्ट करण्यासाठी आपण वापरायला पाहिजे, पण आपण काय करतो, व्हेरी ओल्ड सिटीसाठी वापरतो. असं का बरं का, कारण की व्हेरी ओल्ड सिटीसाठी पॉप्युलेशन काढण्याचा आपल्याकडे कोणताही तरीका नाही आहे. म्हणून आपण तिच्या जवळजवळचा तरीका कोणता असतो, ॲरिथमॅटिक. जवळजवळचा कसं काय बरं का, बघा. व्हेरी ओल्ड सिटीमध्ये लोकसंख्याचा जो रेट आहे तो डिक्रीज होत जातो. त्यासाठी आपल्याकडे कोणती मेथड नाही आहे. मग आपण काय करतो, डिक्रीज होत जातो, त्याची जवळची मेथड ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड आहे, त्याच्यामध्ये रेट कॉन्स्टंट असतो म्हणून ती वाली वापरून घेईल. आणि सेकंड फेजसाठी तो लक्षात घ्या, थर्ड फेजसाठी पॉप्युलेशन फोरकास्ट करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड. सेकंड फेजसाठी पॉप्युलेशन फोरकास्ट करण्यासाठी आपल्याकडे कोणती मेथड आहे, इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड. आणि फर्स्ट फेज जी असते, फर्स्ट फेज यंग सिटी, त्याच्यामधले पॉप्युलेशन फोरकास्ट करण्यासाठी आपल्याकडे जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड असते. क्लिअर झालं काय. हे MCQ आहेत तुमचे, ऑब्जेक्टिव्ह येते, हे ऑब्जेक्टिव्ह पॉईंट आहे, त्याला लक्षात ठेवायचं जी तुम्हाला. हे क्लिअर झालं का, कोणती मेथड कुठे वापरायची. ही मेथड झाल्यानंतर आपण पुढे जाऊ. मग कोणती मेथड कुठे वापरायची क्लिअर झालं का रे, बाकी सांगा पटपट. आता पुढची मेथड जी आहे ती आहे आपली आता डिक्रीजिंग रेट ऑफ द ग्रोथ. ठीक आहे, तो डिक्रीजिंग रेटने आता आपण काय करूया, व्हॅल्यूला फाइंड आउट करून टाकू. डिक्रीजिंग रेटने आपण व्हॅल्यूला फाइंड आउट करून टाकू. चौथी मेथड आहे डिक्रीजिंग रेट ऑफ द ग्रोथ मेथड. सोपी पद्धत आहे ती, पण तिला व्यवस्थित शांततेत समजून घेणं जरुरी आहे. तो 4 पद्धती झाल्यानंतर बेसिक लेवलचे क्वेश्चन समजून घेऊ. चौथी मेथड डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथड. तो डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथड काय असते लक्षात घ्या. शब्दामध्ये सगळं असतंय, ठीक आहे. पहिली होती ॲव्हरेज इन्क्रीज मेथड म्हणजे पॉप्युलेशनमध्ये जेवढा इन्क्रीज होत असेल त्याचा ॲव्हरेज घेऊन घ्यायचा, ॲव्हरेज इन्क्रीज मेथड. दुसरी मेथड होती जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड, म्हणजे आपण काय करतो बरं का, पर्सेंटेज रेटला कॉन्स्टंट अजून करतो. जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथडमध्ये पर्सेंटेज रेट इन्क्रीज इन पॉप्युलेशनचा जो पर्सेंटेज रेट आहे पर्सेंटेज आर त्याला आपण कॉन्स्टंट अजून करून चालतो. आणि पुढचं काय होतं बरं का, तिसऱ्या मेथडमध्ये इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड, म्हणजे इन्क्रीज इन पॉप्युलेशनचा मीन काढायचा, पुन्हा त्याचा इन्क्रीज इन पॉप्युलेशनचा मीन काढायचा, एक्स बार काढायचा, वाय बार काढायचा, मग कोणत्या डिकेडची पॉप्युलेशन काढायची तुम्ही काढू शकता बाय युजिंग द फॉर्म्युला. तो फॉर्म्युला तुम्हाला मी सांगून दिला, कसा आला ते पण तुम्हाला सांगितलं. सो डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ रेट. आता आपण काय बघतो माहिती आहे का, कोणत्या रेटने पर्सेंटेज रेट जो असतो तो डिक्रीज होतोय, म्हणजे काय समजून घ्या. फॉर एक्झाम्पल समजून सांगण्यासाठी एक एक्झाम्पल घेतो, तिथून तुम्हाला जनरल आयडिया येऊन जाईल. इथं इयर दिले तुम्हाला, इथं इयर आहे. दुसऱ्या कॉलममध्ये पॉप्युलेशन दिले तुम्हाला 10⁶ मध्ये. काही पॉप्युलेशन 10�3 मध्ये दिले असतात पर 1000मध्ये, इथं 10⁶ मध्ये पॉप्युलेशन दिलेत. तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला दिले आहेत पर्सेंटेज आर, सो पर्सेंटेज आर पण तुम्हाला दिलेले आहेत. आणि चौथ्या कॉलममध्ये आपण लिहितोय डिक्रीजिंग रेट ऑफ पर्सेंटेज आर. म्हणजे हा जो पर्सेंटेज आर आहे तो कोणत्या रेटने डिक्रीज होत चालला आहे, ही पद्धत आहे आपली. तो डिक्रीजिंग रेट ऑफ पर्सेंटेज आर. हे 4 व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटत असतात. याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येतो, ठीक आहे, याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येतो. मग आता काय बरं का, 1970मध्ये लोकसंख्या जी होती, 1970मध्ये जी लोकसंख्या होती ती होती काहीतरी 60 × 10⁶. 60 लिहितो, 10⁶ वरती मेन्शन केला आहे. पर्सेंटेज आर जो होता तो होता 16.67. ॲक्च्युली पूर्ण लिहून घेतो इकडचं, नंतर मग लिहिता येईल. इथं आहे 80साठी इथं आहे व्हॅल्यू, 80साठी 70, राईट. 90साठी व्हॅल्यू आहे 80.
90साठी व्हॅल्यू आहे 80, 2000साठी व्हॅल्यू आहे, सो 2000साठी व्हॅल्यू आहे 90, 2000साठी 90 इंटू 10⁶ लोकसंख्या आहे. 2010साठी जी व्हॅल्यू आहे 2010साठी व्हॅल्यू जी निघून येते ती आहे 100. 2020साठी जी व्हॅल्यू आहे ती आहे काढायची आपल्याला, ती फाइंड आउट करायची. ठीक आहे, 2020ची फाइंड आउट करायची आणि 2030ची पण फाइंड आउट करायला लावली त्यांनी. सो लोकसंख्या फाइंड आउट करायला लागली. यांचा रेट बघा. सो पर्सेंटेज इन्क्रीजचा जो रेट आहे इथं दिलेला आहे त्यांनी 16.67, 16.67. याला खोडून मी इथं लिहायला पाहिजे होता. सो 16.67 आहे. इथं इन्क्रीज इन रेट जो आहे ना, पॉप्युलेशन इन्क्रीज व्हायचा जो रेट आहे दुसऱ्या याच्यामध्ये R2 म्हणता येईल त्याला, R2. तो R2 किती आहे 14.28, R2 आहे 14.28. नंतर तुम्हाला R3 दिला आहे त्यांनी, R3 दिला आहे 12.25, सो 12.25. आणि तुम्हाला जो काही आहे 90पासून 100पर्यंत हा जो काही रेट दिलेला आहे हा 11.11, 11.11 जो की आपल्याला काढता येतो. कसा काढला बरं का मी, हा कसा काढला असेल, 60पासून 70पर्यंत जाण्यास 10 घर वाढलेले, 10 डिवाइड बाय इनिशियल व्हॅल्यू 60, 10 डिवाइड बाय 60 करून घ्या, इंटू त्याला काय करा 100ने मल्टिप्लाय करून टाका. 16 पॉईंट किती येऊन जाईल 16.67, तो 16.67 येऊन जाईल. अशा पद्धतीने मी आरच्या व्हॅल्यू काढून टाकल्या. आता मला तुम्ही सांगा डिक्रीज इन द पर्सेंटेज रेट तो कितीने डिक्रीज होत चालला ते मला सांगत जायचं. 16.67 मधून 16पासून 67 पासून आपण कुठे जातो 14मध्ये, कितीचा डिक्रीज होतोय बरं का. 16.67 मधून 14.28 मायनस करा. आता तुम्ही डिक्रीज बोलताय, तिथं मेन्शन काय केलं डिक्रीज, की पहिल्या व्हॅल्यूमधून दुसरी व्हॅल्यू कितीने कमी होते, तर ती व्हॅल्यू आपण लिहिणार आणि ती व्हॅल्यू जी येईल ती पॉझिटिव्ह साईनने लिहिणार मी. मग 16.67 मधून 14.28 गेले किती राहतात, याची व्हॅल्यू येईल 2.39, सो 2.39 बरोबर. पुढे 14.28 पासून जेव्हा मी 12.25 पर्यंत जातो तर किती टक्क्याने कमी होताना दिसायला भेटते, कधी कधी वाढून जातं बरं का. समजा पर्सेंटेज आर जर का वाढत असेल तिथं मला मायनस साईन लावावं लागेल का, कारण की आपण वरती मेन्शन केले डिक्रीज. जर तुम्ही डिक्रीज म्हणतायत ना मग डिक्रीज करत राहा ना, ॲक्च्युली डिक्रीज नाही होते वाढून जाते, वाढत असेल तर मग मायनस करा. म्हणजे पहिल्यामधून दुसरा गेला 2.38, पहिल्यामधून दुसरा गेला 14.28 मधून 12.25 गेले 1.78, 1.78. पुढे काय बरं का, तर 12.25 मधून 11.11 गेले, 11.11 गेले, इथं उरतं 1.39, 1.39. हे झाले आपले डिक्रीज इन व्हॉट, सो डिक्रीज इन द पर्सेंटेज रेट, तो डिक्रीज इन द पर्सेंटेज रेट. मग डिक्रीज इन द पर्सेंटेज रेटची व्हॅल्यू कोणकोणती आली, 2.39 आली, 1.78 आली, 1.39 पण आली. यांचा ॲव्हरेज तुम्हाला काढता येईल का, तुम्ही म्हणणार हो कसा काढायचा, 2.38 प्लस 1.78 प्लस 1.39 डिवाइड बाय 3 करून टाकायचं, या सगळ्यांची सम करायची, डिवाइड बाय 3 करून टाकायचं, तो आपल्याला जो भेटेल तो काहीतरी एक पर्सेंटेज भेटेल, राईट ना. तो यांचा जर का मी ॲव्हरेज घेतला 2.39 प्लस 1.78 प्लस 1.39 डिवाइड बाय 3 करून जर घेतला मी, तर जो मला डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ आर याचा जो सगळ्यांचा जो ॲव्हरेज भेटेल तो किती असतो बरं का, तिघांचा ॲव्हरेज तो आला 1.85%, 1.85%, तो 1.85% आलेला आहे. सो आपण काय करतो आता, जो तिघांची ॲव्हरेज घेऊन जो डिक्रीज इन अ पर्सेंटेज आर होता, डिक्रीज इन अ पर्सेंटेज आर याचा ॲव्हरेज जो घेतला मी तो 1.85% आला. मग आता करायचं काय बरं का, आपण आता करायचं काय, आता सिंपल आहे, कसं करायचं लक्षात घ्या. पेन बदलवतो, इथं या. तुम्ही जर आता हा डाटा कुठपर्यंत दिला होता 2010पर्यंत, 2020चं त्यांनी काढायला लावलं आहे, तो 2020चं त्यांनी काढायला लावलं. आता आपण काय करायचं, जो हा पर्सेंटेज आर आहे 11.11, जो हा पर्सेंटेज आर आहे 11.11, त्याच्यामधून तुम्ही नेहमी आता काय मायनस करायचं बरं का, 1.85 जो तुम्ही काढला आहे ना डिक्रीज इन पर्सेंटेज आर, तो मायनस करायचा. मग 11.11 मधून जर का 1.85 मायनस मी करून टाकलं तर 9.25 येईल इथं, 9.25 म्हणजे काय बरं का, 9.25 म्हणजे काय बरं का, विचार करा. 11.11 पासून आपण आता कुठे गेलो 9.25 पर्यंत का गेलो बरं का, कारण की 1.85 त्याच्यामधून मी मायनस करून टाकला, तर एवढ्या टक्क्याने आपली लोकसंख्या वाढत होती. मग मला सांगा तुम्ही, मला एक सांगा, 100चे 9.25% जर तुम्ही केले आणि तेवढे जर का 100मध्ये ॲड केले तर 2020ला किती लोकसंख्या होईल बरं रे, 2020ला लोकसंख्या किती येईल. तुम्ही काय बोलणार की 2020ची जी लोकसंख्या ना पॉप्युलेशन इन 2020 ती काय येईल बरं का, ती येईल 2010ची जी लोकसंख्या होती 100, ती 100 प्लस तिच्यामध्ये मला किती ॲड करायचे, 100 इंटू किती 9.25%, म्हणजे 9.25 डिवाइड बाय 100 करावं लागेल. हा 100 कट, हा 100 कट, 100मध्ये जर का 9.25 ॲड केले मी 109 पॉईंट काहीतरी संख्या येईल, म्हणजे 2020मध्ये 109.25 एवढी लोकसंख्या आहे 2020मध्ये. ही 2020मध्ये लोकसंख्या मी अशी काढली, कळालं का रे कशी काढली तर.
राईट. आता 109.25 आली. आता मी काय बोलतोय, मला काढायची 2030ची लोकसंख्या. मग इथे जी पर्सेंटेज आर आहे याची व्हॅल्यू अगोदर काढावी लागेल. मग 9.25 जो होता तो 2020चा पर्सेंटेज आर होता. मग तुम्ही 2030चा पर्सेंटेज आर कसा काढणार? 9.25 मधून मायनस करा. काय मायनस करा? 1.85. जो 1.85 जो होता डिक्रीज इन पर्सेंटेज आर 1.85 तो मायनस करत जातो. मग 9.25 मधून जर मी 1.85 मायनस केला तर 7.41 येईल. 7.41 येईल. मग आता मी काय करतो, 109.25 जो आहे ते 109.25ला 7.41ने वाढवून घेईल. तो 7.41ने जर का मी वाढवून टाकेल तर मग काय येईल बरं का? तर पॉप्युलेशन इन 2030 किती येईल? 109.25. याच्यामध्ये मला काय करायचे, 109.25 मध्ये मला 109.25 इंटू कितीने वाढवायचे मला? 7.41%. तो 7.41 डिवाइड बाय 100. असं जर तुम्ही करून टाकलं तर तुम्हाला याची काहीतरी व्हॅल्यू येऊन जाईल. ती व्हॅल्यू किती येते, ती व्हॅल्यू किती येईल तुम्हाला ते भेटून जाईल. क्लिअर झालं का रे? 117.34 काहीतरी येईल. तो 117.34 एवढी व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटते. तो लास्टवाली 117.34 येऊन जाईल. 2030ची व्हॅल्यू 117.34. ही झाली डिक्रीमेंटल रेट ऑफ द ग्रोथ मेथड. तो डिक्रीमेंटल रेट ऑफ द ग्रोथ मेथड जी असते ही आपण कशासाठी यूज करतो? याच्यामधला पहिला पॉईंट, ही आपण यूज करत असतो व्हेरी ओल्ड सिटीसाठी. म्हणजे व्हेरी ओल्ड सिटीसाठी आपण डिक्रीमेंटल डिक्रीज रेट ही मेथड पण वापरू शकतो किंवा ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथड ही पण मेथड वापरू शकतो. तर याच्यामधला हे एक्झाम्पल तुम्हाला सोडून तर दाखवलं मी, पण तुम्हाला याच्या म्हणजे पॉईंट काय मेन्शन करायचा होता की व्हेरी ओल्ड सिटीसाठी आपण ही मेथडला वापरतो. लक्षामध्ये? तर व्हेरी ओल्ड सिटीसाठी आपण या मेथडला वापरत असतो. तर महत्त्वाच्या 4 मेथड आपण कंप्लीट केल्या. तर महत्त्वाच्या 4 मेथड जे काय आहेत आपण त्या कंप्लीट करून टाकल्या. तर 4 मेथड झाल्यानंतर एकच कोणतं तरी उदाहरण घ्यायचं आणि त्या उदाहरणावरून काय करायचं बरं का? एकच कोणतं तरी उदाहरण घ्यायचं आणि त्या उदाहरणावरून तुम्ही काय करायचं? उदाहरणावरून त्याला काय करायचं? 4 पद्धतीने सॉल्व्ह करायचं. 4 पद्धती झाल्यात. आता क्वेश्चन कसे विचारतात ते बघा तुम्ही. ठीक आहे, 4 पद्धती झाल्यात. 4च्या पुढे अजून सोप्या पद्धती आहेत, अजून उरलेल्या 4 पद्धती आहेत. पण मी या 4 पद्धती सांगून झाल्यात ना, याच्या बेसवर क्वेश्चन कसा विचारतात ना ते तुम्हाला मी सांगतो. आता बघा, आपण जाऊया PDF कडे. ठीक आहे, तर बघा, हे बघा. आता हे वालं उदाहरण घेऊ. यात तुम्ही काय डोकं लावणार बघा बरं का, काय डोकं लागता येईल. द पॉप्युलेशन ऑफ द सिटी इन द 2000. तर 2000मध्ये लोकसंख्या किती आहे? 82,300. ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ इन्क्रीज दिला आहे तुम्हाला. ॲव्हरेज पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटेज आर, R1 R2 R3 या सगळ्यांचा ॲव्हरेज बिवरेज काढून जो की ना पर्सेंटेज आर तुम्हाला दिला आहे. इन पॉप्युलेशन पर डिकेड. प्रत्येक 10 वर्षाचा जो काही पर्सेंटेज रेट दिला आहे ना तुम्हाला पर्सेंटेज आर, तो किती दिले? 35%. तो 35%. ठीक आहे. पुढे काय? द पॉप्युलेशन इन द सिटी इन 2020. तर 2020मध्ये जर का समजा लोकसंख्या तुम्हाला काढायला लावली बरं का, तर 2000ची लोकसंख्या दिली आहे 82,300. तर म्हणतात तुम्हाला 2020मध्ये किती लोकसंख्या असेल सांगा. 2020मध्ये लोकसंख्या किती असेल सांगा. तर मला सांगा, 2000 पासून तर 2020पर्यंत आपण जेव्हा जातो, नंबर ऑफ डिकेड किती येतात रे? नंबर ऑफ डिकेड किती येतात? 2000 पासून जेव्हा मी 2020पर्यंत जाईल, नंबर ऑफ डिकेड किती येतील? 2 येतील. तर n = 2 येतील. सो देअरफॉर तुम्हाला जॉमेट्रिकली इन्क्रीज मेथड म्हणतात. तुम्ही कसं काढतात? Pn = P0 1 + r⁴n. हा फॉर्म्युला वापरतात. P0 म्हणजे काय बरं का? दिलेली व्हॅल्यू कोणती आहे? 2000ची ही इनिशियल व्हॅल्यू आहे. 2000ची जी पॉप्युलेशन आहे 82,300, राईट, इनिशियल पॉप्युलेशन, प्लस 1 + आर तुम्हाला दिला आहे त्यांनी पर्सेंटेज 35%. तो 35 डिवाइड बाय 100. ज्याच्याकडे कॅल्क्युलेटर असेल त्यांनी करा, नाही तर दुसरी पद्धत अजून आहे आपल्याकडे, राईट. r⁴ किती? डिकेड 2. हे जेव्हा तुम्ही करणार तर तुम्हाला उत्तर किती भेटून जाईल ते मला सांगा. पटकन करा, किती उत्तर येते? 8 2 किती? 82,300 ब्रॅकेटमध्ये 1 + 35 डिवाइड बाय 100 r⁴ 2. कोणता ऑप्शन मॅच होते बघा? कोणती व्हॅल्यू मॅच होते? 82,300 1 प्लस केलं का तुम्ही? आलं का काही दिसतंय का याच्यामध्ये ऑप्शनमध्ये? कोणता तरी एक ऑप्शन मॅच होऊन जाणार. अजून एक पद्धत होती, याला सॉल्व्ह करायचं. जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड नाही सॉल्व्ह करा, पण काय डोकं लावायचं बघा. आपल्याला माहिती आहे, काय माहिती बरं का आपल्याला, की 35% जो आहे ना, 35%, हा 35% 2020मध्ये किती होणार हे मला सांगतायत. दोनदा वाढवते त्याला मी.
दोनदा वाढवतोय. दोनदा जर तुम्ही वाढवत असताना तुम्ही काय करायचं माहिती आहे का, इफेक्टिव्ह रेशो घेऊन घ्यायचा. इफेक्टिव्ह रेशो म्हणजे काय, तुम्ही अशी उदाहरणं बघितली असणार बुद्धिमत्तामध्ये. काय म्हणतात, एखादी वस्तू मी खरेदी केली, त्याच्यावरती 10% फायदा झाला, पण त्याला जेव्हा मी विकली तेव्हा त्याच्यावरती मला 20% तोटा झाला, तर सांगा त्या वस्तूची किंमत किती. अशी तुम्ही एक्झाम्पल बघितले असणार. त्याला सॉल्व्ह करण्याचा तरीका, बेस्ट तरीका असतो इफेक्टिव्ह रेशो. यांना पण आपल्याला इफेक्टिव्ह रेशोने सॉल्व्ह करता येईल. किंवा काय म्हणतात माहिती आहे का, एक स्क्वेअर असतो, त्या स्क्वेअरची जी लेंथ आहे ती 10% इन्क्रीज झाली, त्या स्क्वेअरची जी विड्थ आहे ती 20% इन्क्रीज झाली, तर सांगा त्या एरियामध्ये कितीचा इन्क्रीज झाला. अशा पद्धतीने तुम्हाला जे क्वेश्चन विचारतात, हे सगळे प्रकारचे क्वेश्चन इफेक्टिव्ह रेशोने सोडवतात. आणि हे प्रकार, सगळे प्रकार दरवर्षी गेटमध्ये इफेक्टिव्ह रेशोचा क्वेश्चन असतोच असतो. एखादे सर्कलचे रेडियस वाढवून टाकतात, ते सर्कलची रेडियस जर का समजा 2 सेंटीमीटरने वाढवून टाकली तर एरिया कितीने वाढतो, अशा पद्धतीचे क्वेश्चन असतात. सेम स्टोरी मी ते अप्लाय करू शकतो. आता विचार करा बरं का, काय जर तुम्ही बघायला गेलात तर आपल्याकडे जे ना, आपण दोनदा वाढवतोय 35%. 2000 पासून 2010 पर्यंत 35% वाढणार, आणि 2010 पासून 2020 पर्यंत 35% वाढणार. म्हणजे 35 आपला दोनदा वाढतोय. देअरफॉर मी काय करतो मी इफेक्टिव्ह रेशो घेतो. इफेक्टिव्ह रेशो काय गेलं बरं का, मी 35 दोनदा वाढतोय ना तो. सो 35 प्लस 35 इंटू 35 डिवाइड बाय 100. ही 1% भेटून जाईल मला. किती येईल बरं का सांगा, ही येईल काहीतरी 70 प्लस याचं मल्टिप्लिकेशन करा, 35 इंटू 35 डिवाइड बाय 100 करून किती व्हॅल्यू येते मला ते सांगा. 35 इंटू 35 डिवाइड बाय 100. तो 70 प्लस 35 इंटू 35 डिवाइड बाय 100 करून ही एक काहीतरी टर्म येईल, याला मल्टिप्लाय 70ने करा, आणि किती टक्के येतात ते मला सांगा. तुम्ही किती टक्के येतात ते मला सांगा. मग तुम्हाला मी एक अर्थ सांगू याच्यावर की नेमकं काय झालं इथं. 35 इंटू 35 डिवाइड बाय 100 करून व्हॅल्यू किती येते सांगा. ही इफेक्टिव्ह रेशो मेथड आहे. किती येतं रे, 70 प्लस 35 इंटू 35 हे 7, आणि मी इथं भाग देतोय 5 दुने 10, हे 20 झाले राईट. पुन्हा हे 7, 5ने भाग दिले, इथे झालं 4. सो देअरफॉर 70 प्लस हे 7 49 डिवाइड बाय 4, 49 डिवाइड बाय 4, 7 चोका 28, 280 प्लस 49 डिवाइड बाय 4, तो व्हॅल्यू किती निघून येते. ही जर बघायला गेलो तर ही येते आपली 320, 329. सो 329 डिवाइड बाय 4, 329 डिवाइड बाय 4 जर केला तर काहीतरी टक्का असेल. काय टक्का येईल बरं का तो, 8 चोक 32. सो 8 आला 8 चोक 32, 8 आला 82%. म्हणजे 2000 पासून तर 2020 पर्यंत 82% लोकसंख्येची वाढ होते. म्हणजे तुम्ही याला काय करायचं, 82,300ला डायरेक्ट 82% काय करायचं, मल्टिप्लाय करून टाकायचं. तर 82% मल्टिप्लाय केल्यानंतर तेवढी वाढ होईल, तर तेवढ्याने वाढ होताना दिसायला भेटत असते. 82,300 मध्ये जेवढी वाढ झाली असेल ती ॲड करून टाका, अशी आपल्याला पॉप्युलेशन दिसायला भेटेल. तो इफेक्टिव्ह रेशो मेथडने पण काढू शकतात. तीच आहे, ते कन्सेप्ट एकच आहे, एकाच बेसवरती आपण ते आन्सर काढून घेत असतो. हे उदाहरण कळालं का तुम्हाला, क्लिअर. पहिली मेथड जी होती त्याच्यानेच काढू शकतात तुम्ही. ही वाली क्लिअर झाली का पॉईंट. डिम्पल, हर्षल, ओमकार, क्लिअर आहे. तुम्ही बी झोपून गेले काय काय मी देव जाणं. हो सर, हो. हां, तर अशा पद्धतीने जे की आहे ही पद्धत आपली कव्हर झाली राईट. अजून क्वेश्चन कोणत्या बेसवर विचारतात बघा, इथं कोणत्या बेसवर विचारतात बघा. हे तुम्हाला जर व्हेरिएशन बघायचं असेल तर व्हेरिएशनसाठी मी हा चार्ट पण देऊन ठेवला इथं, याला तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. नंतर पुढे हा वाला एक्झाम्पल घ्यायचा होता, हा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. असे एक्झाम्पल सोडवता यायला पाहिजे. आपण डेव्हलपमेंट यासाठी आपण लेक्चर यासाठी घेत असतो की मोठे मोठे उदाहरण सॉल्व करता यायला पाहिजे. ठीक आहे. हे लास्ट एक्झाम्पल घेतो मी आता. हे बघा इथं आयडिया काय भेटते आपल्याला. द प्रेझेंट पॉप्युलेशन ऑफ कम्युनिटी इज 28,000 समथिंग प्रेझेंट पॉप्युलेशन दिलेली आहे. ॲव्हरेज वॉटर डिमांड, आता आपल्याला माहिती आहे की वॉटर डिमांड जी असते पर कॅपिटाची 150 लिटर पर कॅपिटा पर डिमांड, म्हणजे ही कॉन्स्टंट आहे. तो LPCD नेहमी काय असते आपली कॉन्स्टंटच, ही गोष्ट मला माहिती आहे. द एक्झिस्टिंग वॉटर ट्रीटमेंट प्लांट हॅज डिझाईन कॅपॅसिटी 6,000 मीटर क्यूब पर डे. म्हणजे काय बरं का, की 6,000 मीटर क्यूब पर डे याचा एक ट्रीटमेंट प्लांट आहे. पुढे इट इज एक्सपेक्टेड दॅट पॉप्युलेशन विल बी इन्क्रीज 48,000 ड्युरिंग नेक्स्ट 20 इयर. नेक्स्ट 20 इयर म्हणजे काय, यांची व्हॅल्यू किती आली 2. सो यांची व्हॅल्यू किती आली 2 आली. पुढच्या दोन डिकेट्समध्ये किती पॉप्युलेशन होणार आहे. इट इज एक्सपेक्टेड दॅट द पॉप्युलेशन विल बी इन्क्रीज 2 म्हटलेलं आहे बरं का. 2 म्हणजे पुढच्या 20 वर्षामध्ये लोकसंख्या किती होऊन जाईल, 48,000 होऊन जाईल. ठीक आहे, 48,000 होऊन जाईल.
व्हॉट इज द नंबर ऑफ द एअर फ्रॉम नाऊ, तर आतापासून किती वर्षानंतर द प्लांट विल रीच द डिझाईन कॅपॅसिटी, प्लांट जो आहे तो त्याच्या डिझाईन कॅपॅसिटीला पोहोचेल, अझ्युमिंग द अरिथमॅटिक रेट ऑफ द पॉप्युलेशन ग्रोथ. आणि म्हणलेले अझूम करा तुम्ही अरिथमॅटिक रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. तो जो डाटा आपल्याला दिला आहे त्याच्यावरून काय कळतं बरं का, त्यांनी आपल्याला आजची पॉप्युलेशन दिली त्यांना याला बोलतो मी पी नॉट, आजची पॉप्युलेशन दिली ज्याला मी बोलतो पी नॉट. ठीक आहे, मला पी नॉट दिलेली आहे. दुसरं त्यांनी मला LPCD दिलेली आहे, सो LPCD मला दिलेली आहे. नंतर ते काय म्हणतात मला की डिझाईन कॅपॅसिटी बघा, डिझाईन कॅपॅसिटी किती आहे, 6,000 मीटर क्यूब पर डे. तो 6,000 मीटर क्यूब पर डे डिझाईन कॅपॅसिटी. डिझाईन कॅपॅसिटी नेहमी कोणत्या तरी वर्षाची असते, पुढे भविष्यामध्ये जे की ना 7-8 वर्षानंतरची कॅपॅसिटी येते. डिझाईन कॅपॅसिटी म्हणजे काय, त्याला मी आज डिझाईन करतोय पण भविष्यामध्ये किती होईल ते त्यासाठी डिझाईन करतोय मी, ही भविष्याची इयर. ठीक आहे, तो डिझाईन कॅपॅसिटी. मग देअरफॉर मी काय करतो आता लक्षात घ्या, फाइंड आउट करण्याचा तरीका काय असतो त्याला आपण लक्षात घेऊन घेऊ. तो फाइंड आउट करण्याचा तरीका जो लक्षामध्ये येईल की जेव्हा ही डिझाईन कॅपॅसिटी होती ना, डिझाईन कॅपॅसिटी किती 6,000 मीटर क्यूब पर डे, जेव्हा एका दिवसामध्ये 6,000 मीटर क्यूब आपल्या प्लांटमध्ये सोडलं जाईल ना, म्हणजे भविष्यातली कोणतं तरी असेल ते, तेव्हा लोकसंख्या किती होती ना ते आपण काढून घेऊ. तेव्हा लोकसंख्या किती होती ना ते आपण काढून घेऊ. कसं काढता येईल बरं का, 6,000 तुम्ही बोलतो डिझाईन पॉप्युलेशन, डिझाईन पॉप्युलेशन कसं काढणार मी, 6,000 मीटर क्यूब, 6,000 मीटर क्यूब कोणाला बोलतो आपण, 10³ लिटर जर केलं ना तुम्ही, 1,000 लिटर म्हणजे 1 मीटर क्यूब होतं. 1,000 लिटर म्हणजे 10³ लिटर जे असतं ते आपलं 1 मीटर क्यूब असतं. मग मी एक काम करू शकतो ना, 6,000 × 10³ याला लिटरमध्ये कन्वर्ट करून टाकला. तो 6,000 × 10³ याला लिटरमध्ये कन्वर्ट करून टाकला, म्हणजे व्हॅल्यू कशामध्ये आली, लिटर पर डेमध्ये झाली. डिवाइड बाय एक व्यक्ती किती पाणी लागते एका व्यक्तीला, तो LPCD लिटर पर कॅपिटा पर डिमांड. सो हे LPCD जर कट झालं तर मला सांगा तुम्ही 6,000 × 10³ डिवाइड बाय 150 व्हॅल्यू किती निघून येईल, 6,000 × 10³ डिवाइड बाय 150 डिझाईन पॉप्युलेशन किती निघून येईल. आता याचं काही आन्सर आपल्याकडे नाही आहे. तो जर बघायला गेलात 150 के 150 चौकी झाले 600, राईट, हे झाले 40 आणि पुढे किती हजार, सो 40 × 10³ म्हणजे 40,000. 40 वरती जर 3 शून्य ठेवले, 1 2 3 म्हणजे डिझाईन पॉप्युलेशन किती, 40,000. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, जेव्हा डिझाईन कॅपॅसिटी एवढी असेल ना कुठेतरी, तेव्हा त्या शहराची लोकसंख्या किती असेल, 40,000 असेल. पण सध्या लोकसंख्या किती आहे, 28,000 आहे. सध्या लोकसंख्या 28,000 आहे, पण जेव्हा डिझाईन कॅपॅसिटी 6,000 मीटर क्यूब पर डे असेल तेव्हा लोकसंख्या किती येईल, 40,000 येईल. तेव्हा लोकसंख्या किती राहील, 40,000 राहील. पण ते काय म्हणतायत 6,000 मीटर क्यूब पर डे जेव्हा ही कॅपॅसिटी होती तेव्हा लोकसंख्या किती होती, 40,000 होती. पण आतापासून तर 40,000 लोकसंख्या व्हायला किती टाईम लागेल ते वर्ष विचारतात आपल्याला. प्रश्न कळाला का तुम्हाला, हे बघा, त्यांनी आपल्याला आजची लोकसंख्या दिलेली आहे, राईट, आजची लोकसंख्या दिलेली आहे आणि पर कॅपिटा डिमांड पण दिली. पर कॅपिटा डिमांड तर आपली कॉन्स्टंटच असते. आणि म्हटलेलं त्यांनी की एखाद्या जो काही सिस्टीममध्ये आपण काय केलं, डिझायनिंग केले, काहीतरी एखादा कॉम्पोनंट डिझाईन केला आहे. कशासाठी डिझाईन केला आहे, तर डिझाईन कॅपॅसिटीसाठी केला आपण 6,000 मीटर क्यूब पर डे. तो 6,000 मीटर क्यूब पर डे हा डिझाईन कॅपॅसिटी आहे, म्हणजे भविष्यामधली कुठली तरी ती असेल. मग 6,000 जी होती, एका दिवसाला 6,000 मीटर क्यूब एवढं पाणी लागत होतं. हे 6,000 × 1,000 एवढं पाणी एका दिवसाला लागत होतं, एवढं लिटर पाणी लागत होतं, राईट. तर मी काय केलं बरं का, डिवाइड बाय जर का एका व्यक्तीला हे करून टाकलं तर डिझाईन कॅपॅसिटीसाठी जो डिझाईन कॅपॅसिटी होती ना एवढी, तेव्हा लोकसंख्या किती असेल, 40,000. म्हणजे जेव्हा 40,000 लोकसंख्या असेल ना, तर 40,000 लोकसंख्या असताना 6,000 मीटर क्यूब पर डे एवढं पाण्याची गरज भासेल. पण 40,000 लोकसंख्या कधी होईल बरं का, आज तर 28,000 आहे, 40,000 कधीतरी होईल. आणि कधीतरी होईल मग तो टायमिंग काय आहे, तो टाईम तुम्हाला कळाला होतात, अझ्युमिंग द अरिथमॅटिक रेट ग्रोथ. तो टाईम आपल्याला काढायचा आहे. पहिले मला सांगा इथपर्यंत तरी कळालं का, इथपर्यंत मी काय केलं तर डिझाईन पॉप्युलेशन कशी काढली, ओमकार, डिझाईन पॉप्युलेशन कशी काढली, हर्षल, क्लिअर आहे काय. हां, आता आपण डिझाईन पॉप्युलेशन काढली, किती आली, 40,000. तो 40,000 आली समजा, हां, तो 40,000 आली. ते काय म्हणतात बघा, इट इज एक्सपेक्टेड दॅट द पॉप्युलेशन विल इन्क्रीज टू 48,000 ड्युरिंग द नेक्स्ट 20 इयर. ते काय, त्यांनी अजून एक डाटा दिला आपल्याला. ते काय म्हणतात की आज 28,000 लोकसंख्या आहे, आज 28,000 लोकसंख्या आहे, पण येणाऱ्या पुढच्या 20 वर्षामध्ये ही लोकसंख्या 48,000 होऊन जाईल. म्हणजे बघा, आजची लोकसंख्या 28,000 आहे, जेव्हा डिझाईन कॅपॅसिटी 6,000 मीटर क्यूब पर डे असेल तेव्हा लोकसंख्या 40,000 आहे, पण P0 पासून पुढे म्हणजे आजपासून पुढच्या 20 वर्षामध्ये लोकसंख्या किती होऊन जाईल, लोकसंख्या 48,000 होऊन जाईल. बरोबर का. हे एक आपल्याला उदाहरण देतात, याचा वापर आपल्याला कळायचा असतो. मग आता कसा वापर करतो मी बघा, मी कसा वापर करतो बघा.
पुढच्या 20 वर्षाचा दिला आहे ना, म्हणजे P2 दिला आहे त्यांनी मला. P2 इज इक्वल टू कसं लिहितो आपण, ॲरिथमॅटिक रेट मेथड कशी असते आपली, कशी असते बरं का मेथड, P0 प्लस NX बार हा फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे. तर मी काय करतो, P2 म्हणजे 2020 वर्षानंतर, P2 म्हणजे डिकेड बोलतोय मी, डिकेड. 20 वर्षानंतर लोकसंख्या किती होऊन जाईल, 48,000. राईट, तेव्हाची लोकसंख्या. P0 किती आहे, 28,000. हे किती, 2 8, राईट, 28,000 प्लस नंबर ऑफ डिकेड किती, 2 इंटू एक्स बार. तर मला तुम्ही सांगा एक्स बार किती येईल. मग 48,000मधून जर का मी 28,000 मायनस केले तर किती उरते बरं का, 20,000. 2,000 आणि हे 20,000. आणि या 20,000ला जर का समजा मी 2x बार इथं जर का डिवाइड बाय मी 2 केला तर एक्स बार किती येईल, एक्स बार जो काही आहे तो येईल आपला 20,000 डिवाइड बाय तो 10,000, म्हणजे 10,000 एवढी पॉप्युलेशन जी काही ना पर डिकेड, ॲव्हरेज इन्क्रीज इन द पॉप्युलेशन. सो एक्स बार इज इक्वल टू 10,000 पर डिकेड या रेटने, म्हणजे प्रत्येक 10 वर्षामध्ये 10,000 लोकसंख्या वाढेल. हे ॲव्हरेज इन्क्रीज इन द पॉप्युलेशन काढून टाकला, एक्स बार मी काढून टाकला. एक्स बार कसा काढला, 10,000 पर डिकेड एवढी एक्स बारची व्हॅल्यू येऊन गेली. तो एक्स बार मी काढून टाकला, जो डाटा मला दिला होता त्याच्यावरून मी काढून टाकला. ठीक आहे. आता मी काय करणार, मला फाइंड आउट करायचं आहे की ती पॉप्युलेशन कोणती पॉप्युलेशन बरं का, 40,000. डिझाईन पॉप्युलेशन म्हणजे किती होती, 40,000. ही 40,000 होण्यास टाईम किती लागतो तो मी काढतोय. सो 40,000 इनिशियल पॉप्युलेशन किती आहे, 28,000 प्लस NX बार. एन म्हणजे नंबर ऑफ डिकेड, मला माहीत नाही किती आहे, तो मला काढायचा आहे. एक्स बार किती आला होता, 10,000 पर डिकेड. तो 10,000 पर डिकेड. आता तुम्हाला एनची व्हॅल्यू काढायची, एन काढला म्हणजे तुमचा आन्सर झालं. मी काय करतो, 40,000मधून जर का समजा 28,000 मायनस केले तर 12,000 उरतील. 12,000 राईट. इथं एन आपल्याला काढायचं, इथं किती 10,000 आहे. तो जर तुम्ही समजा डिवाइड बाय 10,000 जर करून टाकले इथं, इज इक्वल टू तुम्हाला एन भेटून जाईल. एन म्हणजे काय, डिकेड, नंबर ऑफ डिकेड. मला सांगा तुम्ही 3 शून्य कटले 12 डिवाइड बाय 10 म्हणजे 1.2 डिकेड. 1.2 डिकेड म्हणजे किती वर्ष रे, आन्सर आला आपला. एनची व्हॅल्यू किती आली, 1.2 डिकेड. मग 1.2 डिकेड म्हणजे किती वर्ष, 12. तो आन्सर आपला 12. अशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात. मी तुम्हाला नवीन सांगतो, हाच क्वेश्चन जो आहे ना कित्येकदा इतका रिपीट केला आहे की विचारायचं नाही, भयानक रिपीट केला आहे. पण कन्सेप्ट तीच. तुम्हाला आजची पॉप्युलेशन देऊन देतील, तुम्हाला डिमांड देऊन देतील, पर कॅपिटल डिमांड देऊन देतील, म्हणतील की डिझाईन कॅपॅसिटी जी काय आहे एवढी डिझाईन कॅपॅसिटी असेल, आणि म्हणतील की 20 वर्षानंतर ज्या एवढी लोकसंख्या होऊन जाईल. मग सांगा, जी डिझाईन कॅपॅसिटी होती ना आपली, त्या डिझाईन कॅपॅसिटीमध्ये किती पॉप्युलेशन होईल आणि किती टायमिंग नंतर होईल. मग तुम्ही काय केलं, डिझाईन कॅपॅसिटीसाठी किती लोकसंख्या होती ती लोकसंख्या काढून टाकली. आता ही लोकसंख्या इनिशियलपासून तर या लोकसंख्यापर्यंत किती टाईम झाला असेल ते तुम्हाला काढायला लावतात. मग गिवन डाटा काय होता, 20 वर्षामध्ये एवढी लोकसंख्या होऊ शकते, त्याच्यावरून तुम्ही एक्स बार काढून घ्यायचा आणि हा एक्स बार काय करायचा, वापरायचा, त्याच्यावरून तुम्ही एन काढून घ्यायचा. तर 2 स्टेपमध्ये आपण काम करतो, असं उदाहरण आपण सॉल्व्ह करतो. क्लिअर झालं काय, हे क्लिअर झालं का, सवाला पॉईंट क्लिअर झाला. नवीन सांगू का, हवाला पॉईंट क्लिअर झाला. ते बघा, हे जे उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे ॲरिथमॅटिक इन्क्रीज मेथडने, उदाहरण सॉल्व्ह करून बघा. ठीक, ते उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे. नंतर पुढे हे वाला सांगतो तुम्हाला, कन्सेप्च्युअल पार्ट या हे वाला. चला बरं, याचं उत्तर सांगा बरं काय. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, डेली पर कॅपिटा ॲन्युअल ॲव्हरेज पर कॅपिटा डेली डिमांड ऑफ द वॉटर ॲपिरंटली इन्क्रीज. सो डिमांड जी ना, वॉटर डिमांड इन्क्रीज होईल म्हणे. कधी इन्क्रीज होते वॉटर डिमांड, बघा. मग खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे, कधी इन्क्रीज होईल, हायर स्टँडर्ड लिव्हिंग ऑफ द पीपल. बरोबर, जर लोकांचे स्टँडर्ड जर का लोकांचे जर का समजा राहणीमान जर का जास्त वाढत असेल तर राहणीमान वाढल्यामुळे वॉटरची डिमांड वाढेल, म्हणजे हे पॉईंट बरोबर आहे. सो हायर द स्टँडर्ड ऑफ द लिव्हिंग ऑफ द पीपल काय होईल, मग वॉटरची जी काही डिमांड आहे ती इन्क्रीज होईल. पहिलं बरोबर आहे. अवेलेबिलिटी ऑफ द सिवरेज इन द सिस्टीम, जर का समजा शहरामध्ये सिवरेज सिस्टीम असेल, म्हणजे सिवरेजला कॅरी करण्यासाठी जर का पाण्याचा वापर करत असणार तर पाण्याची डिमांड वाढून जाईल. बरोबर, मग हे पण बरोबर आहे. सो अवेलेबिलिटी ऑफ द ॲव्हरेज जर का असेल तर ते सुद्धा बरोबर आहे. पुढे मीटर्ड वॉटर सप्लाय. आता इथं बघा बरं, जर का प्रत्येक घराच्या बाहेर जर का पाण्यासाठी मीटर लावला असेल तर मीटर लावल्यामुळे पाण्याची डिमांड कमी होईल का जास्त होईल, सांगा मला तुम्ही. जर प्रत्येक घराला आपण पाणी मेजर करण्यासाठी जर का मीटर लावला असणार, म्हणजे पैसे द्या आणि पाणी घ्या असं जर आपण केलं असेल तर पाण्याचा वापर जास्त होईल का पाण्याचा वापर कमी होईल, कमी होईल. राईट, म्हणजे हा काही आपला कामाचा नाही आहे. आपल्याला काय बोलले त्यांनी, इन्क्रीज, वॉटरची डिमांड इन्क्रीज. मग जर समजा तुम्ही मीटर सप्लाय जर का केला तर वॉटरची डिमांड कमी होईल, पण आपल्याला काय बोलतात, इन्क्रीज. सो इन्क्रीज नाही होणार. मग आलं लक्षात. तर वॉटर सप्लायचा मीटर जर का आपण लावला तर इन्क्रीज होणार नाही, म्हणजे हा ऑप्शन आपल्यामध्ये बसत नाही. पुढे होलसम अँड पोर्टेबल
क्वालिटी ऑफ वॉटर. जर का समजा आपण लोकांना वापरण्यास युक्त असणारं असं जर का पाणी प्रोव्हाइड केलं तर वॉटरची डिमांड वाढेल का कमी होईल? लोकांना चांगलं पाणी जर का आपण दिलं तर वॉटरची डिमांड वाढेल का कमी होईल? वाढणार. तर हे बरोबर आहे राईट. 1 2 4 आपलं बरोबर आहे. 1 2 4 बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन बेसिक लेवलला विचारून घेतात. खूप सोपं राहतं. तुम्ही कोणत्या बी परीक्षा द्या पण बेसिक हेच आहे. जेवढं जास्त डोकं लावणार ना, जेवढं तुम्ही जास्त डोकं लावणार आणि जास्त डोकं कधी लावणार तुम्ही जास्त वाचायला पाहिजे. तुम्ही जास्त रेफरन्स बुक वाचायला पाहिजे. तेव्हा जाऊन गोष्टी सोप्या होतात. परीक्षा आपण काय करतो मी तुम्हाला सांगतो. हे बघा आपण काय करणार